सर्वांना नमस्कार आणि सर्वांना जुले, कारण आपण आज लडाख बद्दलच बोलणार आहोत. आणि लडाखचा हे माझं 25वा वर्ष सिल्वर जुबली इयर हे साजरं करतोय. दुर्दैवाने यावेळेला मी मुंबईत आहे. खरं तर लडाखमध्ये असायला हवं होतं, पण दुर्दैवाने मुंबईत आहे. पण आज सगळेच आपण वेगवेगळ्या कारणाने अडकून पडलो. पण म्हटलं या निमित्ताने आपण हे 25वा वर्ष पण वेगळ्या पद्धतीने ऑनलाईन व्हर्च्युअली आपण साजरं करूया. आणि म्हणूनच आज आज आणि पुढच्या रविवारी असे 2 रविवारमध्ये हा कार्यक्रम आपण करतो. तर आपण कार्यक्रम सुरू करायच्या आधी 1-2 मिनिटं मी आधी पहिल्यांदा तुमच्याशी गप्पा मारेन आणि त्याच्यानंतर मग आपण फोटोंच्या माध्यमातून म्हणजे 25 वर्ष जुने फोटो, 25 वर्षापासूनचे सगळे फोटो, त्या आठवणी या सगळ्या शेअर करायच्यात आज मला तुमच्याबरोबर. आणि अगदी तुम्ही आता जे बघताय, मी जे घातलेलं जे जॅकेट आहे हे सुद्धा मी 1995 मध्ये मी मोटरबाईक एक्सपिडिशन जी केली होती त्याच्यासाठी वापरलेलं हे एक जॅकेट आहे. ही खूप आधीपासूनची सवय मला बऱ्याच गोष्टी जपून ठेवण्याची, सांभाळून ठेवण्याची, आणि त्याच्याच सोबत माणसं सुद्धा तेवढीच सांभाळता आली आहेत आणि जपता आली आहेत. आणि म्हणूनच मला वाटतं ईशापूरचा आजचा जो काय प्रवास आहे तो सगळा त्याच्यावर सगळा आधारित आहे आणि अवलंबून आहे म्हणायला हरकत नाही. कारण या सगळ्याच गोष्टी माणसांशी निगडीत आहेत आणि त्यांना जोडत 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 आज इथपर्यंत आलो आणि 25 वर्षाचा हा प्रवास लडाखचा झालाय. तर सगळ्यांना माहितच आहे की 1995 मध्ये, मला वाटतं बहुतेक सगळ्यांना माहित आहे की 1995 मध्ये मी पहिल्यांदा मोटरबाईक एक्सपिडिशन केली होती मुंबई ते लेह. आणि त्याच्यामध्ये अनेक अडचणी आल्या आणि आम्ही पडलो. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये घडल्या आणि एक त्याच्यावर पुस्तक लिहिलं. ते पुस्तक मला वाटतं ऑलमोस्ट सगळ्यांनीच वाचलं पण असेल. पण हा जो प्रवास होताना ज्या काही लहान लहान घटना होत गेल्या, मी बदलणारं लडाख पाहिलं. बऱ्याच गोष्टी आमच्या नजरेसमोर बदलत गेल्या. हा सगळा प्रवास आज आपल्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मला माहित नाही वेळ किती लागणार आहे, पण कारण कदाचित मी वाहवत गेलो, बोलत गेलो, तर कदाचित मी कुठेतरी मध्ये थांबून हा अजून एक सेशन सुद्धा करू शकेन मी. पण प्रयत्न करणार आहे की एका सेशन मध्ये फोटोंचा संपवायचा माझा विचार आहे. आणि पुढच्या रविवारी लडाखशी संबंधित, म्हणजे अगदी लडाखी लोक असतील किंवा मुंबईतले असतील, माझे सहकारी असतील, टीम मेंबर्स असतील, माझे हितचिंतक असतील, काही टुरिस्ट असतील, अशी बऱ्याचशा लोकांना मी एकत्र आणणार आहे. जवळजवळ 25-30 लोक असणार आहेत आणि ती मंडळी बोलणार आहेत, मी बोलणार नाही त्यावेळेला. ती मंडळी ह्या प्रवासाबद्दल बोलणार आहेत. तर पुढच्या रविवारचा कार्यक्रम हा कम्प्लिटली त्याच्यामध्ये फोटो नसणार आहे. त्यामुळे आज मी फोटोंचा जो कार्यक्रम आहे तो सगळा आजच संपवायचा प्रयत्न करणार आहे. आपण सुरुवात करूया. लडाख प्रवास अजून सुरू आहे हे माझ्या पुस्तकाचंच नाव. आणि नरेंद्र प्रभूंनी लिहिलं जे अजरामर पुस्तक जे केलंय ते प्रभूंची कृपा. कारण त्यांनी लिहिलं नसतं तर ते कदाचित झालं नसतं. त्यामुळे या आजच्या कार्यक्रमाला तेच टायटल द्यावं असं मला वाटलं आणि खरंच तसा 25 वर्ष झाली लडाख प्रवास अजून सुरूच आहे.
आता जे मी जॅकेट घातले त्याच जॅकेटमध्ये फक्त त्या दिवशी नवीन कोरं करकरीत वापरलं होतं आणि ते पहिल्यांदा आम्ही जेव्हा मुंबईहून निघालो होतो तेव्हाचा हा फोटो आहे. आम्ही 5 जण होतो मुंबईहून निघालेले आणि 2 जण नंतर जॉईन झाले होते मनालीमध्ये. त्याच्यामध्ये एक अनुक्रमे लेफ्ट साइडनी पराग, त्याच्यानंतर अनिल, मी मध्ये नरेंद्र पाटील आणि विलास राणे. आम्ही 24 ऑगस्टला सेना भवन वरून आम्ही याचा सुरुवात केली होती, कारण त्या दिवशी बाळासाहेब ठाकरे या कार्यक्रमाला आमच्या एक हिरवा झेंडा दाखवण्यासाठी म्हणून येणार होते, पण अनफॉर्च्युनेटली ते येऊ नाही शकले. पण तेव्हा उद्धव ठाकरे आले होते, त्यामुळे सेना भवन समोरून आम्ही हा प्रवास आमचा सुरू केला होता. पहिल्यांदा मुंबईहून नवसारी, नंतर अहमदाबाद, उदयपूर, अजमेर, दिल्ली, चंदीगड, मनाली असा प्रवास होता. आमच्या अहमदाबादचा जो मित्र आहे दीपक पटेल, त्याच्या घरी आम्ही मुक्काम केला होता. त्याच्यानंतर राजस्थान आम्ही प्रवास केला. राजस्थानाच्या बाबतीत पहिल्यांदा मी राजस्थानात गेलो होतो त्यावेळेला, आणि फार गमतीदार प्रसंग होता. आमचा राजस्थानात जवळजवळ 1.5 दिवस प्रवास चालू होता, पण आम्हाला वाटत होतं राजस्थान म्हणजे पूर्ण डेझर्ट, आणि हे डेझर्ट काही येतच नव्हतं. आणि नंतर टप्प्याटप्प्याने आम्ही प्रवास करतोय, पण डेझर्ट काही दिसत नव्हतं. आणि नंतर लक्षात आलं की डेझर्ट हा फक्त राजस्थानातला एक छोटासा भाग आहे, बाकी सगळं राजस्थान पूर्ण हिरवागार आहे. आणि ते हिरवागार राजस्थान हे एक आम्ही अनुभवलं, किंवा पहिल्यांदा कळलं की राजस्थान म्हणजे फक्त वाळवंट नाही. असे काही रस्त्यावर थांबून लोकांशी गप्पा मारल्या, त्यातले असे थोडे लाईट मोमेंट्स, थोडी विश्रांती आम्ही मध्ये मध्ये कुठल्यातरी ढाब्यावर घ्यायचो आणि एखादा चहा प्यायचो आणि मग तुझ्या प्रवासाला सुरुवात करायचो. शक्यतो मी फोटोमध्ये नसेन, कारण फोटो सगळे मी काढलेले होते. आम्ही दिल्लीमध्ये गेलो होतो, तेव्हा दिल्लीमध्ये तेव्हाचे आमचे परळचे खासदार मोहन रावले यांच्या घरी आम्ही मुक्काम केला होता, आणि त्यांनी आम्हाला त्यांच्याच घरामधून प्रवास तिथे गेल्यानंतर त्याने आम्हाला मुकुल वासनिक, जे तेव्हाचे स्पोर्ट्स मिनिस्टर होते, त्यांच्याकडे घेऊन गेले होते. आणि आम्हाला त्यांनी मदत सुद्धा केली, आमच्या आर्थिक मदत सुद्धा केली स्पोर्ट्स मिनिस्ट्रीच्या अंडर, पण ती काही दिवसांनी मिळाली आम्हाला. मुकुल वासनिक यांच्या घरी गेलो होतो आम्ही, आणि तिथे आम्ही त्यांच्याबरोबर फोटो काढला होता. हा सगळा प्रवास करताना हरियाणा, राजस्थान आणि चंदीगड हे सगळं क्रॉस करत करत आम्ही चंदीगड, त्यांनी पुस्तक वाचलं असेल, आमच्या मागे एक आम्ही रात्रभर आम्ही बाहेर राहायला लागलो होतं, आणि काही कुत्र्यामुळे ते त्यांच्या घरी आमचे काही मंडळी होती आणि आम्ही लोक बाहेर होतो, आणि आम्हाला त्या कुत्र्यामुळे आम्हाला एंट्री करता आली नव्हती. तेव्हा मोबाईल्स नव्हते, त्यामुळे आम्हाला परत मागे जायला लागले, कारण कुत्रे सोडलेले होते ओपन त्या मोठ्या बंगल्यामध्ये. फार गमतीदार गोष्ट आहे ती पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. त्यानंतर आम्ही मनालीमध्ये एंटर केल्यानंतर मग पुन्हा मनाली त्याच्या आधी मी स्वतः पाहिलेलं होतं, पण आमच्या बाकीच्या मंडळींसाठी मनाली नवीन होतं. मनालीमध्ये गेल्या आमचं स्वागत पहिल्यांदा आमच्या या लँडस्लाइडनी केलं. पहिल्यांदा सुरुवात झाली या लँडस्लाइडनी, आणि नंतर आम्हाला पुढे काय वाढून ठेवलं याची कल्पना नव्हती तेव्हा, पण सुरुवात मात्र एक वेलकम झालं ते एका लँडस्लाइडनी झालं. आम्ही मनालीहून जेव्हा निघालो आम्ही पुढे जायला, तेव्हा हे जे दोन मागे बंगले दिसत आहेत, हे बंगले आमचे शेरसिंग म्हणून आमचे कस्टम्स मध्ये असताना आमचे बॉस होते, त्यांचं हे घर आहे, आणि इथेच आम्ही राहणार होतो. आणि इथूनच आम्ही आमचा प्रवास सुरू केला होता. मागे जी गाडी दिसते ती गाडी आमच्या बरोबर आमचा लोकल जो मित्र रमेश ठाकूर त्यांनी आम्हाला दिली होती. त्याच्यानंतर पुढे राणी नाल्यामध्ये जाताना पाणी दरवर्षी, त्याच्यानंतर अनेक वर्ष आम्ही हा अनुभव घेतला. पाणी ते खूप वाहायचं, पण बाईक घेऊन थंड पाण्यातून ढकलत गाड्या काढणं म्हणजे एक मोठं दिव्य होतं, पण ते केलं आम्ही त्यावेळेला. तेव्हा मस्ती होती थोडीशी अंगात. रोहतांग पास तिथे आम्ही फोटो काढले आहात.
त्याच्यानंतर आमच्यावर दोघे जॉईन झाले, जे खरं तर फक्त आमचे सामान घेऊन आले होते, जे पुन्हा जाणार होते मुंबईला. पण एकंदर मनाली बघून आणि एकंदर आमचा सगळ्यांचा उत्साह बघून आमच्याबरोबर यायचं त्यांनी ठरवलं, कारण एक गाडी सुद्धा होती स्पेअर. हा तो मेहंदीनगरचा कॅम्प, जिथे आम्ही जिथपर्यंत आम्ही गेलो आणि पुन्हा 17 किलोमीटर पूर्ण बर्फातून आम्ही गाडी चालवत आम्ही खाली दारच्यामध्ये आलो. तो 17 किलोमीटरचा प्रवास होतो, भयानक ह्याच सिंधीत मोडतो. आणि आजही मला आठवलं तरी त्या रस्त्याने जाताना सुद्धा मला तो प्रवास आठवतो, कारण आमच्याकडे तशी तयारी नव्हती, एवढ्यात बर्फाची आणि थंडीची तेवढी तयारी नव्हती. हे ज्या दारशामध्ये आम्ही 17 दिवस अडकून पडलो होतो, तिथे जे कॅम्प्स होते त्या कॅम्प्स काढले गेल्यानंतर मग त्यातलं सामान काही लोकांनी काढायचा प्रयत्न केला होता, ते काही आधी काढलं होतं, ते वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाचा हा फोटो आहे. हा तुम्हाला टेंट दिसतोय, टेंट काढला गेलाय, त्यातून हे सगळं बाहेर काढता येतं. हे 10 दिवसानंतर जेव्हा आमच्या तिथलं रेशन संपत आलं, तेव्हा ही फॅमिली होती त्यांच्याकडे आम्ही खायचो, त्यांनी त्यांचं रेशन संपत आलं, त्यामुळे वाइंड अप करून हे परत आपल्या गावी चालले आहेत. आणि त्यावेळेला आम्ही त्यांचा निरोप घेतोय. तो निरोप घेताना मात्र एवढं नक्की होतं की आपण खाणार काय याच्यानंतर उद्यापासून, याचं काहीच हे नव्हती डोळ्यासमोर. पण त्यांनाही काही पर्याय नव्हता परत जाण्याशिवाय. आणि जवळजवळ 70-80 किलोमीटर दूर त्यांचं गाव होतं, आणि तिथे जाऊन आम्हाला म्हणाले की रस्ता उघडत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्यावरून चला, आमच्या गावात तुम्ही राहा. पण आम्हाला आशा होती की कदाचित आज किंवा उद्या कधीतरी रस्ता ओपन होईल. आम्ही हे सुद्धा प्रयोग केले म्हणजे हे ड्युरिंग 17 दिवसांच्या पिरियडमध्ये, की गाड्या जिथपर्यंत ढकलता येतील तिथपर्यंत, कारण आम्हाला एवढं कळलं होतं की पुढच्या साधारण 15 किलोमीटर एरियामध्येच लँडस्लाइड्स आहेत, पुढे क्लिअर आहे रोड. तर आम्ही खूप प्रयत्न केला, 7-8 किलोमीटर पर्यंत पोहोचलो सुद्धा, पण आम्ही नाही करू शकलो. हे त्याच रूटवरती काढलेले फोटो, तांगलांगलाच्या रूटवर. त्याच्यानंतर आम्हाला जे तुम्हाला आणखी 2 माणसं दिसतात त्याच्यामध्ये, ती म्हणजे आमचे सौमित्र आणि गौतम, ही 2 मंडळी. मनाली मधलं ज्या दिवशी आम्ही निघालो त्या तो हे ठिकाण आयबेक्स म्हणून हॉटेल आहे छोटंसं, आजही ते हॉटेल त्याच कंडिशन मध्ये आहे. हे हॉटेल, बाकी सगळं बदललंय, हा भाग सगळा बदललाय, पण इथे हे हॉटेल मात्र अजूनही तसंच आहे. शेवटी आम्ही वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल रोडवर पोहोचलो आम्ही, एवढं सगळं दिव्य करून. हे जम्मू मध्ये एका पोल्ट्री फार्म मध्ये आम्ही म्हणजे बंदिस्त, म्हणजे प्रचंड, म्हणजे असं वाटत होतं की एखाद्या किल्ल्यामध्ये जाऊ आपण. आणि उंच हे होत्या, त्याच्या वॉल्स होत्या, आणि अक्षरशः बंदिस्त होतं सगळं. त्याच्यामध्ये आम्ही एक रात्र राहिलो होतो. आम्ही जे काही काम केलं त्याच्याबद्दल आम्हाला स्पोर्ट्स मिनिस्ट्रीकडून तेव्हा एक ऍप्रिसिएशन लेटर मिळालं होतं मुकुल वासनिक यांच्या तर्फे. आणि एवढं सगळं केल्यानंतर हा फक्त एक छोटीशी बातमी आलेली होती आज दिनांक नावाच्या छोट्याशा पेपर मध्ये, कारण त्यावेळेला मीडिया तेवढं स्ट्रॉंग नव्हतं. हा झाला 1995चा बाईक एक्सपिडिशन. त्याच्यानंतर मी अनेक वेळा लडाखला गेलो, अनेक वेगवेगळ्या ग्रुप्सना घेऊन गेलो, छोटे छोटे ग्रुप होते, पण हा एक प्रॉपर ग्रुप घेऊन गेलो 1998 मध्ये. त्याला कुठलंही टायटल नव्हतं, निशाटूस नव्हतंच तेव्हा, निशाटूस ग्रुप माझ्या डोक्यातही नव्हतं. पण तेव्हाचा हा फोटो 1998 सालचा. आजही सगळे मित्र माझे सगळे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. 2003चा पहिली लडाखची टूर, त्याच्यामध्ये मी लाहोल, स्पिती आणि लडाख असा गेलो होतो. हे सगळे माझे मित्रच होते, आणि जवळजवळ 70 लोकांचा एक ग्रुप झाला होता, आणि खूप सुंदर ही ट्रिप आम्ही एन्जॉय केली होती. आजही सगळी मंडळी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. हा त्याच वेळेचा फोटो आहे. त्यावेळी आम्ही ज्या गाड्या वापरायचो त्या अशा असायच्या, सगळ्या टाटा सुमो, आणि त्याला आम्ही झेंडे लावायचो. जवळजवळ मला पुढचे 8 ते 9 वर्ष आम्ही हे झेंडे वापरत होतो रेग्युलरली. नंतर आम्ही काश्मीर मधून वापरायला लागलो, त्यामुळे थोडंसं ते आमच्या ऑब्जेक्शन घेऊन लागली, म्हणून आम्हाला ते बंद करावं लागलं. पण ते जेव्हा कॉन्व्हॉय निघायची तेव्हा त्या गाड्या आम्हाला कुठूनही आयडेंटिफाय करता यायच्या झेंड्यांमुळे. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही जेव्हा मनालीहून आमचा प्रवास सुरू व्हायचा, चंदीगड, मनाली, सारचू, लेह,
असं. आणि नंतर मग पुढे मग श्रीनगर, आणि श्रीनगरवरून मुंबईला बाय एअर किंवा मग जम्मूवरून बाय ट्रेन. तर तेव्हा आम्ही एक सुरुवात करताना एक नारळ आम्ही एक वाढवायचो आणि मग सगळे नमस्कार वगैरे करून मग आम्ही प्रवासाला सुरुवात करायचो. आमच्या पहिल्या ईशा टूरच्या पहिल्या टूरचे पहिले ड्रायव्हर, पहिल्या 3 गाड्यांचे ते ड्रायव्हर हे सगळे आजही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. हे लडाख मध्ये आल्यानंतर लडाखच्या वेगळ्या गाड्या असतात, त्या लडाखच्या त्या याच्यातले 2 ड्रायव्हर हे पहिले ड्रायव्हर आहेत. हे सुद्धा माझ्या अगदी रेग्युलर कॉन्टॅक्ट मध्ये. त्याच्यानंतर तुम्ही बरेच लोक ओळखत असाल, लेफ्ट साईडला पद्मा दिसतोय, त्याच्यानंतर मध्ये अंशुक आणि हे अजून 2 ड्रायव्हर. जसं जसं आमची ग्रुप साईज वाढत गेली तसे ही सगळी आमची मंडळी वाढत गेली. आणि त्याच्यात तेव्हापासून आणि सगळ्यात राईटला दिसतोय हा स्टॅन्झिन. खूप लोक आता आपल्या बरोबर जे ट्रॅव्हल करतात तो हा स्टॅन्झिन. तेव्हा तो हेल्पर म्हणून यायचा, आता तो फुल प्लेस ड्रायव्हर म्हणून करतोय. आणि आपल्या ईशा टूर्सची जी काय टीम आहे त्या ड्रायव्हर्सची, त्या टीमचा बॅकबोन आणि तो लीडर म्हणायला असतात त्याला. आम्ही जे हॉटेल वापरायचो, खूप लोकांनी आता जे बघत असेल त्यांना सुद्धा नक्कीच आठवत असेल, शगुन हॉटेल आजही वापरतो आम्ही. एवढ्या वर्षांमध्ये 17 वर्षामध्ये एकदाही हे हॉटेल बदललेलं नाही. आणि हेच आम्ही केलंय की वर्षानुवर्ष आम्ही जो काय व्यवसाय म्हणून जो काय केला, व्यवसायापेक्षा पर्सनलाइज रिलेशन खूप जपली आहेत. त्यामुळे आजही जे हॉटेल्स आहेत किंवा ड्रायव्हर्स आहेत किंवा जी कोणी मंडळी ती सगळी आजही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि त्या व्यवहाराच्या पलीकडे कॉन्टॅक्ट मध्ये. त्यामुळे त्यांच्याकडून मिळणारी जी ट्रीटमेंट आहे ती खूपच वेगळी असायची नेहमी असते. हे मनालीमध्ये आम्ही सोलांग व्हॅलीमध्ये हॉटेल वापरायचो आम्ही. आता अलीकडे मनालीकडे जाणारे टूरिस्ट खूप कमी होतात. आइसलँड नावाचं हॉटेल आहे, खूप सुंदर लोकेशनवर हे सोलांग व्हॅली मधलं हॉटेल आहे. आजही हॉटेल आहे, खूप छान बनवलं आता हे हॉटेल. तर आमच्या सगळ्यांच्या फेवरेट हॉटेल केलॉंग मधलं चंद्रभागा हॉटेल हे खरं तर हिमाचल टुरिझमचं हॉटेल आहे. पण आता अलीकडच्या काळामध्ये खूप मेंटेनन्सचे प्रॉब्लेम यायला लागले म्हणून आम्ही दुसरं हॉटेल घेतलं. पण ते सुद्धा खूप सुंदर आहे. आणि त्याचा जो ओनर आहे ताशी, तो तर एवढा प्रेमळ आहे की एवढा मोठा प्रवास करून आल्यानंतर सुद्धा लोक त्याच्या गोड बोलल्याने त्यांचा थकवा सगळा पळून जातो. त्याच्यानंतर आम्ही सारचू मध्ये आम्ही कॅम्पिंग करायचो, टेंट मध्ये राहायचो. त्याच्यामध्ये गाड्या पण दिसत आहेत सगळ्या भगवे झेंडे असलेले आणि त्या टेंट दिसत आहेत. हे टेंट्सचा एक्सपिरियन्स म्हणजे खूप भन्नाट असायचा. कारण आम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला पहिली 5 वर्ष आम्ही इथेच राहायचो. आणि ह्या रात्रीमध्ये मात्र खूप लोकांना उलट्या मळमळ वगैरे व्हायची, तर अल्टिट्यूड सिकनेस त्यावेळेला व्हायचा. तर हे पांगचं छोटस कॅम्प साईट जिथे आम्ही दुपारचं लंच घेण्यासाठी म्हणून थांबायचो. आम्ही अगदी सारसीच्या कॅम्प साईट वर लवकर पोहोचलो की आम्ही क्रिकेट सुद्धा खेळलो आहे. पण ते नंतर त्याचे काय हाल होतात हे नंतर कळायचं. पण सुरुवातीला जेव्हा मला कळलं की क्रिकेट खेळून आम्ही एन्जॉय केलं, नंतर मग सगळ्यांचीच विकेट गेली, म्हणजे ऍक्च्युअली विकेट गेली. ते विकेट क्रिकेट खेळताना गेली नाही पण नंतर गेली. कारण ह्या अल्टिट्यूड 14,500 फुटावरती आम्ही आपले ड्रायव्हर्स क्रिकेट खेळत होते म्हणून आम्ही सुद्धा खेळत होतो. पण तो एक एक्सपिरियन्स होता. अगदी डान्स सुद्धा केला लोकांनी सारचीच्या कॅम्पिंग साईट मध्ये. त्याच्यानंतर हे हॉटेल बिजू हे आपण बरीच वर्ष वापरलं आपण लडाखमध्ये. त्याच्यानंतर जेव्हा आपण विंटरमध्ये टूर न्यायला लागलो तेव्हा हे हॉटेल पॅनोरमा म्हणून वापरायला लागलो, ज्याच्यामध्ये सेंट्रली हिटिंग फॅसिलिटी होती म्हणून आपण हे हॉटेल वापरायचो. आता अनेक हॉटेल्स आली आहेत, पण अगदी सुरुवातीला जेव्हा 2008-09 ला जेव्हा पहिल्यांदा टूर गेली होती विंटरमध्ये, तेव्हा हे हॉटेल वापरत होतो आपण. त्यानंतर हे ओलतांग हॉटेल. ह्या ओलतांग हॉटेलमध्ये समोर जी तुम्हाला ही जी इमारत दिसते छोटीशी, तिथे 4 खिडकी असलेली, त्या 4च रूम असताना पासून आम्ही ह्या हॉटेलमध्ये हॉटेल वापरतोय. ते 4 रूम संपल्या की त्याच्या आम्ही घरामध्ये राहायचो. काही लोक कॅम्पिंग टेंट लावायचो. आणि नंतर आमच्या बरोबर त्यांनी पण त्याचा विस्तार केला स्लोली. आणि त्याच्यानंतर एक बिल्डिंग आली, त्याच्यानंतर दुसरी बिल्डिंग आली. ते 4 रूमचे त्याच्यानंतर आता 26 रूम तयार झालेले आहेत. तुम्हाला हे सेम हॉटेल दिसते
आता त्याच्यावरती अजून एक रूम मजला वाढलाय आणि लेफ्टला पण अजून एक 3 मजली बिल्डिंग उभी केली. तशा जसं जसं काम येत गेलं तसं एक 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 करत त्यांनी वाढवत नेलं. त्याच ठिकाणी असलेली कॅम्प साईट जी आम्ही पूर्वी वापरायचो, साधारण 2008 पर्यंत आम्ही या कॅम्प साईट वापरल्या, कारण तेवढे रूम्स नसायचे. हे हॉटेल पण सगळ्यांना माहित असेल. आमचं जेव्हापासून आम्ही लडाख मध्ये कारगिल मध्ये टूर न्यायला सुरुवात केली तेव्हापासून हे हॉटेल वापरतोय, हॉटेल सियाचीन. यांच्याशी पण आमचे संबंध एवढे जिव्हाळ्याचे आणि एवढे घरगुती आहेत की आम्ही कुठलंही मोठं हॉटेल आलं तर हे हॉटेल आम्ही हे वापरतो, कारण इथे मिळणारी जी ट्रीटमेंट आहे ती खूपच वेगळी असते. त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही गिराईक हा प्रकारच नसतो, तुम्हाला अगदी घरगुती एक ट्रीटमेंट मिळते. अलीकडच्या काळात 3-4 वर्षांपासून आम्ही सोनमर्गमध्ये पण हॉटेल आता वापरायला लागलो. काश्मीरच्या हाऊसबोट किंवा हॉटेल याच्याऐवजी आम्ही एक सुंदर लोकेशनवरती सोनमर्गमध्ये हॉटेल वापरलं. त्याच्यामुळे हे सोनमर्गचं हॉटेल. आणि त्याच्या आधी आम्ही काही 4-1 वर्षांपूर्वीपर्यंत हाऊसबोटमध्ये सुद्धा राहायचो. पण हाऊसबोटमध्ये राहण्याची जी काही हे होत्या अडचणी होत्या, त्या अडचणी खूप यायला लागल्या, कारण एका हाऊसबोटमध्ये 3 किंवा 4च रूम असायचे आणि मग एका वेळेला 8-8, 10-10 हाऊसबोट वापरायला लागायचे आणि खूप अडचण खूप व्हायची. त्यामुळे आम्ही मग हॉटेलमध्ये शिफ्ट केलं सोनमर्ग. त्यानंतर मी 2005 मध्ये पहिल्यांदा 2003ला इच्छा टूर स्टार्ट केली आणि त्याच्यानंतर 2005 मध्ये पहिल्यांदा विंटर कसं असतं ते बघण्यासाठी म्हणून लडाखला गेलो. कसलीच तयारी नव्हती. तिकीट काढलं आणि मी गेलो. ते सुद्धा मी खरं तर मार्च मध्ये गेलो, असं नाही की पीक सीझन मध्ये नव्हतो. पण त्यावेळेला सुद्धा मी हा जो अंगचूक आहे त्याच्या घरी राहिलो होतो. हॉटेल आपला हा ड्रायव्हर आहे त्याच्या घरी राहिलो होतो. आणि आपलं जे आधीचं हॉटेल होतं, हॉटेल निर्वाणा पॅलेस, तिथे माझ्यासाठी एक रूम त्यांनी ठेवला होता. पण अख्ख्या हॉटेलमध्ये माझ्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं आणि पूर्ण म्हणजे लॉकडाऊन मध्ये असल्यासारखं आणि एका बंदिस्त घरात असल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे मी एकच रात्र इथे राहिलो आणि त्यावेळेचा हा पहिल्यांदा आयुष्यात मी लडाख बर्फातलं पाहिलं होतं. आणि मी ठरवलं की याच्या पुढे हे लडाख लोकांना दाखवायचं. जनरल स्टँडर्ड लडाख आहेच, पण हे लडाख लोकांना दाखवायचं. त्यावेळेला ठरवलं 2005 मध्ये. मी तिथे ते ज्या हॉटेलमध्ये एकच रात्र राहिलो, तिथे माझी सोय खूप छान होती, पण ते भयान वातावरण होतं आणि एकटा होतो मी. त्यामुळे मग मी शेवटी एक अंगचूकच्या घरी राहिलो मग पुढची 3 रात्री त्याच्या घरी. आणि माझ्याकडे तेवढे चांगले कपडे नव्हते, त्यामुळे मग एक लडाखी एक त्यांचा जो अटायर असतो तो मग मी 2 दिवस वापरला त्यांचा. आणि खूपच छान वॉर्म असतात त्यांचे ते कपडे. आयुष्यात पहिल्यांदा -16 डिग्री एक्सपिरियन्स केलं होतं. त्यामुळे माझ्याकडे लकीली होतं ते काय, त्यामुळे त्याच्यात चेक करता आलं. अगदी बर्फावर बाईक चालवण्याची मजा पण घेतली त्यावेळेला. हे आता लॉकडाऊन मध्ये सुद्धा असं असेल कदाचित, पण हे मी पाहिलंय विंटर मध्ये सुद्धा आणि समर मध्ये सुद्धा. म्हणजे आमच्या व्यतिरिक्त मला वाटतं पहिली 4-1 वर्ष तरी 2003 ते 2007 मध्ये काही ठराविक एरियाज मध्ये आमचे ग्रुप सोडले तर कोणीच नसायचं. म्हणजे दुसऱ्या रिकाम असायचं सगळे लेह मार्केट रिकाम असायचं. हे पण तुम्ही बघता गेस्टमो जे आहे त्याच्या समोर आपलं ऑफिस सुद्धा आहे, फ्रेंडचं ऑफिस आहे समोर. तर हा सगळं अशा प्रकारचं लडाख सुद्धा पाहिलंय. आणि ते आजही आठवतं आणि आज जी गर्दी बघितल्यानंतर वाटतं की ठीक आहे, शेवटी जसं वर्ष निघून जातात तशी हळूहळू माणसं वाढतात, टुरिस्ट वाढतं, टुरिझम वाढतंय. त्यातून मग मॉनेस्ट्री टुरिझम माझ्या लक्षात आलं की टुरिझम वाढवण्यासाठी वेगवेगळे जे फेस्टिवल्स आहेत त्या फेस्टिवल्सला आपण टार्गेट करायला पाहिजे. म्हणून मग हेमिस फेस्टिवल, तिक्से फेस्टिवल, माथो फेस्टिवल असे वेगवेगळ्या मॉन्स्टरचे फेस्टिवल करायला सुरुवात केली. आणि मग त्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये मग बरेच फोटोग्राफी इंथुजिस्टिक लोक यायला लागली आणि मग ते फोटो काढून मग त्याचे एक्झिबिशन भरवायला लागलो. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप वेगवेगळे प्रयोग केले आणि सतत प्रयोग करत होतो आम्ही लडाखमध्ये लडाख लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. हे सगळे हेमिस फेस्टिवल आणि त्याच्या आधी माथो फेस्टिवलचे फोटो.
त्याच्यानंतर हे जे 3 फेस्टिवल लडाखमध्ये होतात, सिंधू फेस्टिवल जो आता गेल्या 3 वर्षापासून बंद झालाय, लडाख फेस्टिवल जो असतो तो सप्टेंबरमध्ये असतो, तो सुद्धा सध्या गेली 2 वर्ष होत नाहीये. तर हे फेस्टिवल आम्ही सुरू केले. हे साधारण 2009 पासून आम्ही हे फेस्टिवल आम्ही सगळी लोकांना घेऊन जायला लागलो. हा हे लडाख फेस्टिवल. आणि समोर जे दिसतंय तुम्हाला या खुर्च्या दिसतात, ह्या ईशा टूर साठी स्पेशली, म्हणजे जेवढे जे कार्यक्रम लडाख फेस्टिवल असो किंवा 15 ऑगस्टचा कार्यक्रम असो, या दोन्हीसाठी जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा ईशा टूर साठी स्पेशल सीटिंग अरेंजमेंट असते. आणि ती प्रथा आजही कायम आहे. आणि खूप वेगळा अभिमान वाटतो की आपल्या लोकांसाठी स्पेशल अरेंजमेंट केलेली असते. 15 ऑगस्ट तर दरवर्षी खूप जोरदार साजरा होतो लडाखमध्ये. हे मला जेव्हा 2010 मध्ये 13 मध्ये मला जेव्हा ट्रू फ्रेंड ऑफ लडाख पुरस्कार मिळाला होता तेव्हाचा हा फोटो आहे. स्पेशल सिटिंग अरेंजमेंट ती दरवर्षी असते 15 ऑगस्टला. एक सीट असते एक बसायला. तर यावेळेला माझा सत्कार झाला होता, त्यामुळे मला अजून एक स्पेशल ही दिलेली होती. समोर बसलोय मी. हे 15 ऑगस्ट साठी आपली सिटिंग अरेंजमेंट असते, जिथे आपण लोक बसतात. हे पण 15 ऑगस्टच्याच फेस्टिवल मधलं. त्याच्यानंतर आम्ही रक्षाबंधनाचे कार्यक्रम सुरू केले. इंडियन आर्मी बरोबर रक्षाबंधनाचे कार्यक्रम सुरू केले. तो पण एक खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि गेली 15 वर्ष सलग आम्ही करतो वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या आर्मीच्या कॅम्प्स मध्ये. आणि तो एक खूप छान एक्सपिरियन्स. आणि खूप लोक म्हणजे खूपच इमोशनल होतात त्या सगळ्या. आणि आम्हाला त्या निमित्ताने आमच्या पर्यटकांना इंडियन आर्मी बरोबर इंटरॅक्शन करता येतं, याचा आम्हाला आनंद पण तो पण देता येतो. इव्हन आमचे जे बॅकबोन्स आहेत, आमचे ड्रायव्हर, आमचे सारथी, त्यांना सुद्धा आम्ही राख्या बांधतो. म्हणजे आमची स्मिता आणि आमचे सगळे फिमेल जे टू लीडर्स असतात ते राख्या बांधतात. हे बघत असाल तुम्ही, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे कार्यक्रम होतात. 15 रक्षाबंधनाचे जे होतात कार्यक्रम आणि 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधन, दोन्ही कार्यक्रम आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर साजरे करतो. तर त्याच्यात तुम्ही सुद्धा अनेक लोक त्याच्यामध्ये असालच. अगदी सुरुवातीला आम्ही जेव्हा रक्षाबंधनाचे कार्यक्रम करतो तेव्हा पुस्तक भेट आम्ही देत होतो. 3 वर्ष सलग आम्ही ते केलं. वेगवेगळ्या कॅम्प्स मध्ये 15 कॅम्प्स मध्ये आम्ही पुस्तकाचं भेट दिली. या अनुराधाताई गोरे आमच्या बरोबर पहिल्यांदा जेव्हा लडाखला आल्या होत्या 25 जुलैच्या कारगिल विजय दिवसासाठी, तेव्हाचा फोटो आहे. अगदी इंडियन आर्मीच्या एखाद्या कॅम्पमध्ये जाऊन आमचे सगळे पर्यटक रणगाड्यावर पण जाऊन बसले, फोटो काढले, त्याच्याबद्दल माहिती समजून घेतली. सर्वसामान्य माणसांना सिव्हिलियन्सना इंडियन आर्मीच्या कॅम्पमध्ये जायला मिळणं खूप मोठी गोष्ट असते, पण ती लकीली ती करता आली. मग वेगळा प्रयोग म्हणून मग फोटोग्राफी टूर केली. फक्त फोटोग्राफर्सना सोबत घेऊन फोटोग्राफी टूर केली. त्याच्यानंतर त्याचे एक्झिबिशन्स भरवले. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला लोकांचा. कारण तेव्हा इंटरनेट नव्हतं, त्यामुळे फेसबुक आणि व्हॉट्सअप, इन्स्टा वगैरे काही नव्हतं. त्यामुळे फोटो बघायला लोकांना प्रत्यक्ष कुठल्या आर्ट गॅलरीत जावं लागायचं. नंतर मग ज्या मोटरसायकलनी माझी लडाखची पहिली ओळख झाली, त्याच मोटरबाईक एक्सपिडिशन सुरू केल्या. त्यानंतर सायकल एक्सपिडिशन सुरू केल्या. इंटरनॅशनल टुरिस्ट बरेच आमच्या बरोबर आतापर्यंत ट्रॅव्हल केले. हा एक जस्ट एक रिप्रेझेंट करणारा फोटो जर्मन लोकांनी. त्याच्यानंतर ही पहिली आमची लडाखची विंटर टूर ही मी 2009 मध्ये केली. 2005 ला गेल्यानंतर 2009 मध्ये पहिल्यांदा आम्ही विंटर टूर केली. आणि ती सुद्धा खरं तर छोटाच ग्रुप होता, पण तो एक्सपिरियन्स बघितल्यानंतर लक्षात आलं की
त्याच्या आधी गेलो होतो, पण तेव्हा खूप कमी वेळ होता आणि त्यामुळे फिरता आलं नव्हतं. फक्त लेहच्या आसपास फिरलो होतो, पण यावेळेला मात्र खूप पिंजून काढलं होतं लडाख विंटर मध्ये. आणि त्याच्यानंतर ठरवलं की आता टूर आणायचे, आणि नंतर इमिजिएटली हे सगळे 2008 मध्ये होतं. 2009 पासून मग विंटरच्या टूर सुरू झाल्या. ही सिंधू नदी, गोठलेली सिंधू नदी, हा पाण्याचा रंग बघून आम्ही सगळेच वेडे झालो होतो. आणि कारण हा समर मध्ये हा रंग पूर्ण मातीसारखा असतो, त्यामुळे पाण्याचा रंग म्हणून जो असतो टॉर्काइज कलरचा जो रंग बघायचा असेल तर मात्र तुम्हाला साधारण मॅक्सिमम एप्रिल एंडिंग पर्यंत, मे पासून जसं मेल्टिंग सुरू होतं, त्या मेल्टिंग सुरू झालं की हळूहळू पाण्याचा रंग बदलला. आम्ही त्या पहिल्या ट्रिप मध्ये एक हॅन्डले नावाची गाव आहे, हॅन्डले मॉनेस्ट्री मध्ये गेलो. इथे आम्हाला जी लोक भेटली होती, त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही जे टुरिस्ट म्हणून जे आलात ते जवळजवळ 9 महिन्यानंतर पहिल्यांदा टुरिस्ट येतात, त्या आधी कोणीच आले नव्हते. कारण ह्या भागामध्ये गेल्या काही 3, 4, 5 वर्षांमध्ये लोक आता जायला लागली टुरिस्ट. आपण सुद्धा काही टूर करतो, हॅन्डले असेल, न्योमा, त्रिशूलच्या भागामध्ये, पण इथे टुरिझम खूप कमी आहे ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये. पण अप्रतिम भाग आहे लडाखचा. त्याच्यानंतर ही पहिली 2010 मध्ये केलेली चादर ट्रेक, फर्स्ट चादर ट्रेक केला 2010 मध्ये केला. आणि त्यानंतर मग रेग्युलर बेसिसवर चादर ट्रेक सुरू झाले आपले. चादर ट्रेक म्हणजे आपल्या संगम, सिंधू आणि झंस्कारचा संगम आहे, तिथून 20 किलोमीटर चिलिंग नावाचं गाव आहे, त्या चिलिंग पासून पुढे हा ट्रेक सुरू होतो. हा प्रकार आम्ही विंटर मध्ये सुद्धा आणि समर मध्ये, विंटर मध्ये तर आहेच पण समर मध्ये सुद्धा अनुभवलाय की आमच्या 2 किंवा 3 गाड्या, त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नाहीये त्या भागात. आता मात्र तशी परिस्थिती नसते. हा जो फोटो दिसतोय तुम्हाला, जर कोणी गेलेला असेल आणि आठवत असेल तर हा चांगला पास आहे. चांगला पास मध्ये फक्त 2 गाड्या आणि सगळं क्लीन एकदम, फार रेअरली दिसतं. कारण आता गाड्या जे एवढ्या येतात आणि पार्किंग कसे केलेले असतात, तर त्यामुळे अशा प्रकारचं स्वच्छ काही दिसत नाही झालं. हा आहे पॅंगॉंग लेक वरचा काढलेला, गुटलेल्या पॅंगॉंग लेक वर काढलेला फोटो. हा अनुभव घ्यायचा असेल तर जानेवारी फेब्रुवारी मध्ये जे आपले टूर असतात त्याच्यामध्ये हे आपल्याला अनुभवायला मिळतं. अशा प्रकारच्या कॅम्पिंग साईड मध्ये 2 किंवा 3 नाईट, जर पूर्ण चादर ट्रेक असेल तर साधारण 8 ते 9 नाईट्स. आणि जर एक इंट्रोडक्टरी चादर ट्रेक असेल आणि त्याच्यामध्ये इतर ज्या टूर असतात त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या टूर आहेत, एक इंट्रोडक्टरी चादर ट्रेक आणि एक फुल चादर ट्रेक. फुल चादर ट्रेक 8 ते 9 रात्रींचा असतो आणि हा जो असतो तो 2 रात्रींचा. 2 रात्री आपण टेंट मध्ये आपण राहतो, तो खूप मायनस साधारण 15, 20, 25 टेम्परेचर असतात, पण तो एक एक्सपिरियन्स आहे. डायनिंग एरिया आहे, तिथे सगळे एकत्र बसलोय आणि छान वॉर्म झाले सगळे एकत्र आल्यामुळे. आणि जरी 2 मॅन टेंट असले तरी सुद्धा लोक म्हणतात की त्यापेक्षाही बरं आहे इथे मी एकत्र सगळे आम्ही बसतो आणि झोपतो. चादर ट्रेक वरती आलेली सगळ्यात लहान मुलगी 10 वर्षाची, आणि हे सगळ्यात तरुण आमचे आजोबा जे 74 वर्षाचे फडके. तर एकाच वेळेला दोघेही टूर होते. -15 टेम्परेचर होतं, पण एवढे एक्लामेटाइज झालेत की हातामध्ये दोघांनी ग्लोव्ज नाही घातलेत, कानावरती कानटोपी नाहीये. त्यामुळे आम्हाला जमेल का हे, याला उत्तर हे देण्यासाठी हा फोटो एकदम परफेक्ट आहे. ड्युरिंग चादर ट्रेक तुम्ही ज्यांनी कोणी हे पाहिलं असेल, हा सिंधू आणि झंस्कारचा संगम ज्यांनी कोणी पाहिला असेल त्यांना हा कलर बघायला मिळायचा असेल तर तुम्हाला मार्च एप्रिल किंवा त्याच्या आधी साधारण
फेब पासून जायला हवं, तरच मला हे कलर्स बघायला मिळेल. हा मार्च मधला फोटो आहे. त्यानंतर हा एक मार्च महिन्यामध्ये, फेब्रुवारी मार्च पासून ते एप्रिल पर्यंत इथे छान आईस हॉकी खेळली जाते. आणि त्याच्यासाठी इंटरनॅशनल काही कॉम्पिटिशन्स व्हायला लागले आहेत. आणि त्या कॉम्पिटिशन्स म्हणजे हल्ली 10-1 वर्ष झाली. आणि सांगायची गोष्ट म्हणजे की आता सध्या जी इंडियन टीम आहे, इंडियन टीम मध्ये 50% जी मुलं आहेत आणि मुली सुद्धा या लडाखी आहेत. कारण हे बरेच इंटरनॅशनल प्लेयर्स येतात आणि ते यांना ट्रेन करतात आणि रेग्युलरली प्रॅक्टिस होते. विंटर मधल्या हे जे सीन आहेत हे एकदम विरळ आहेत. कारण तुम्ही जर समर मध्ये गेलात तर हे पाण्याचा रंग दिसेल छान, पण इथे हा जो ब्रेक झालेले जे आईस लेक्स आहेत त्या तुम्हाला आता दिसत आहेत, ते तुम्हाला विंटर मध्येच बघायला मिळते. विंटरची एक वेगळी मजा असते. हे साधारण डिसेंबर जानेवारी मध्ये असे रंग येतात. आता तुम्हाला मी सीझन्स दाखवतोय लडाखचे, वेगवेगळे सीझन्स. साधारण मार्च एप्रिल मध्ये हे रंग येतात झाडांना. त्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल तर ते पूर्ण ग्रे होते, थोडस येलो आलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग हे थोडस रेड व्हायला लागतं, येलो आणि रेडचं कॉम्बिनेशन यायला लागतं, आणि नंतर मग तो हिरवा होतो. त्याच्यामध्ये अजून एक जो सीझन आहे तो म्हणजे ऍप्रिकॉट ब्लॉसमचा सीझन. आणि ऍप्रिकॉट ब्लॉसम मध्ये तुम्हाला ऍप्रिकॉटची झाडं दिसतात, त्याच्यावर तुम्हाला पूर्ण गुलाबी रंगाचे तुम्हाला फुलं दिसतात. त्या फुलांमधूनच ऍप्रिकॉटची फळं येतात. आणि तो सीझन संपला की त्याच्यानंतर मग संपूर्ण हिरवगार होतं. त्याच्यानंतर तीच झाडं मगाशी जी काट्या दिसत होत्या, तीच झाडं आता तुम्हाला हिरवीगार दिसत आहे. तर हे जे सीझन आहे, ते सगळे सीझन, प्रत्येक सीझनची एक वेगळी मजा आहे. आणि त्या वेगळ्या मजा घ्यायची असेल तर सगळ्यांना शक्य नाही, पण जर शक्य असेल तर मात्र सगळ्या सीझन मध्ये जाता आलं तर तुम्हाला एन्जॉय करता येईल. हे साधारण सप्टेंबरच्या आसपास हा कलर यायला लागतो. आणि नंतर मग ऑक्टोबर नंतर मग पुन्हा हा रंग दिसायला लागतो. हे जे ऑक्टोबर मधला फोटो आहे. आणि नंतर नोव्हेंबर पासून पूर्ण पानगळ होते, पूर्ण झाडाची पानं सगळी निघून जातात. हा फोटो खूप लोकांनी पाहिला असेल, तिथे राहिले पण असतील. कार्तोक आमचं ज्या खूप नवीन आम्ही इनिशिएटिव्ह घेतले, त्यातलं हे एक इनिशिएटिव्ह म्हणजे आमचा जो लोकल पार्टनर पद्मा, त्याच्या घराच्या समोरच्या भागामध्ये मोकळी जागा होती. आणि साधारण 2007-8 मध्ये म्हटलं की आपण इथे कॅम्प साईट करू शकतो का आपण, हा विचार आम्ही दोघांमध्ये केला. तर तो मला कॅम्प साईट पेक्षा आपण पक्कल बांधूया आणि छोटीशी 4 रूमची आम्ही ही जागा बांधली. आणि ती एवढी हिट झाली आणि एवढे लोकांना आवडायला लागले, ज्यांना कोणाला निसर्गाच्या सानिध्यात राहायचं असेल त्यांच्यासाठी ही जागा म्हणजे एक. आता नंतर असं व्हायला लागलं की आम्हाला लडाखला तुमच्यावर यायचंच आहे शामिल बरोबर, पण आम्हाला इथे राहायचंय कार्तोक मध्ये. आणि कार्तोकचा अर्थ पद्माची फॅमिली आहे, त्या फॅमिलीचं नाव आहे ते. आपल्याकडे जसं इनामदार किंवा पाटील किंवा असे जे काही पदवी असतात, तशी ती एक फॅमिली नेम आहे. म्हणून आम्ही कुठल्या प्रकारचं कॉपी नको व्हायला म्हणून त्या फॅमिलीचं नाव कार्तोक हॉटेल पहिल्यांदा केलं. नंतर आधी पहिल्यांदा कार्तोक होमस्टे होता, त्याच्यानंतर हॉटेल, आणि मग आता रिसॉर्ट झालं त्याचं. हे 4 रूम. त्याच्यानंतर त्याचं ओपनिंग तेव्हाचे टुरिझम मिनिस्टर जोरा साहेब त्यांनी केलं होतं. त्याच्यानंतर हे 9 रूमचं एक हॉटेल तयार झालं, एक मजला एक वाढला त्याच्यावर. 9 रूमचं झालं 2013 मध्ये. आणि त्याच्यानंतर आता 2017 मध्ये आता टोटल तेव्हा 9 रूम आणि नंतर 13 रूम. हे बाजूला 2 रूम दिसत आहेत, मी तिथून फोटो काढले, तिथे 4 रूम्स आहेत. अशामुळे परत आता 13 रूमचा आता टोटल एक प्रॉपर्टी तयार झाली आहे. खूप सुंदर लोकेशन, म्हणजे अप्रतिम. म्हणजे इथे राहिल्यानंतर असं वाटतं की
काही न करता काय 2-4 दिवस फक्त इथे राहायला हरकत नाही. इथे मी एक स्टोरी सांगतो. जेव्हा आम्ही एक फिल्म केली होती सई तामणकरची, तेव्हा आम्ही इथे राहण्यासाठी त्यांना आग्रह केला होता. ते म्हणाले की आम्हाला मोठ्या हॉटेलमध्ये स्टार हॉटेलमध्ये राहायचंय. त्यांना आम्ही म्हटलं होतं की एक फक्त चहा पिण्यासाठी आमच्याकडे या. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर आम्ही तुम्हाला त्या हॉटेलमध्ये शिफ्ट करू. आणि इथे आल्यानंतर गजेंद्र अहिरे ह्या फिल्मचे डिरेक्टर होते. जेव्हा त्यांनी एंट्री केली ह्या भागामध्ये, ही इमारत पाहिली, तेव्हा त्यांनी म्हटलं की बस आता काही विचारायची गरज नाही. फक्त सई तामणकरला विचारलं, तिने ओके केलं आणि त्याच्यानंतर पुढचे 14 दिवस इथे राहिले आणि त्यांनी सगळं शूट ह्याच भागामध्ये केलं. त्यामुळे एवढं सुंदर लोकेशनवर असले आणि तुमच्या आणि निसर्गाच्या मध्ये काहीच नाही, ऍब्सोल्युटली कुठली मॅनमेड गोष्ट नाही. लडाखमध्ये जे कल्चरल शो हा जो प्रकार सुरू झालाय तो आता प्रत्येक हॉटेलमध्ये होतो, पण हा सुरुवात सुद्धा एशिया टुरिस्टने केली. 2008 मध्ये पहिल्यांदा आम्ही 2007 मध्ये कल्चरल शो आम्ही पहिल्यांदा केला. ही जी एक छोटीशी, ही सगळी मंडळी सरकारी नोकऱ्या करणारी आहेत, तर पण ते कल्चरली काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करत असतात. तर त्यांना आम्ही रिक्वेस्ट करून एकदा आम्ही बोलवलं आणि त्यांनी एक कार्यक्रम केला. आणि त्याच्यानंतर आता असे 3 ग्रुप तयार झाले आणि रोज समरमध्ये लोक प्रोग्राम करतात आणि चांगले पैसे सुद्धा मिळतात त्यांना. तर आम्ही काही बऱ्याच गोष्टी पायनियर म्हणून आम्ही जे काम केलं त्यामध्ये हे सुद्धा एक आहे. याच्यासाठी सुद्धा आम्ही पायनियर म्हणून आम्ही काम केलेलं आहे म्हणायला हरकत. मगाशी म्हटलं होतं की फोटो एक्झिबिशन्स केली, तर फोटो एक्झिबिशन्स आम्ही अनेक जवळ 25च्या वर आम्ही फोटो एक्झिबिशन्स केली आहेत गेल्या अनेक वर्षामध्ये मुंबई पुण्यामध्ये. तर त्यातले फक्त जस्ट एक 2 फोटो फक्त. ते विजयपत सिंघांनी आमचं 2006च्या 5चं एक्झिबिशनचं ओपनिंग केलं होतं एनसीपीए मध्ये. लडाखचे रस्ते हा एक खूप इंटरेस्टिंग विषय आजही आहे, आधीही होता. तेव्हा आता हा जो फोटो दिसतोय तुम्हाला पर्टिक्युलरली हा जोजिला पास आहे. जोजिला पास त्यावेळेला फक्त सिंगल वे चालायचा आणि म्हणजे एक दिवस तिकडून ट्रॅफिक येणार, एक दिवस इकडून ट्रॅफिक येणार. त्यामुळे आम्हाला जेव्हा आम्ही विमानाची तिकीट काढायचो तेव्हा विचार करून काढावं लागायचं की कुठल्या दिवशी वन वे ट्रॅफिक चालणार आहे, त्याप्रमाणे आम्ही करायचो. नंतर मग ते 12 तासांवर आलं आणि त्याच्यानंतर मग रोड, एक डबल रोड तयार केला, 2 रोड तयार झाले. आता तर रोड एवढे मोठे झालेत की आता सहज 2 गाड्या जाऊ शकतात. पण तरी सुद्धा एवढे मोठे रोड झाल्यानंतर सुद्धा जोजिला पास तेवढा सोपा नाही आजही प्रवास करायला. हे तेव्हाचे रस्ते, आज रस्त्यांची व्यवस्था खूप चांगली आली आहे. अनेक अडचणी आम्हाला आतापर्यंत लडाखच्या टूर करताना अनेक अडचणी आल्या. गाड्या बंद पडल्या, पावसाचं पाणी आलंय, गाड्या रुतून बसल्या आहेत, लँडस्लाइड झाले आहेत, अवलांच झाले आहेत. असे अनेक अडचणी आम्ही आतापर्यंत झेलल्या आणि त्यामुळे आता असं कुठलीच गोष्ट म्हणजे कठीण वाटत नाही. वाटतं की हे ते काय सगळं खूप इझी आहे, हो जाएगा. आणि आमचे ड्रायव्हर्स आहेत ते सुद्धा एवढे कूल असतात की ते म्हणतात की कुछ नाही, प्रॉब्लेम नाही, हो जाएगा. आणि खरोखरच होतं. आणि कित्येक वेळा आम्ही एक ओव्हरनाईट सुद्धा राहिलोय, एका जोजिला पासमध्ये ओव्हरनाईट राहिलोय. याच्यामध्ये सोनमार्ग मध्ये तर 1 रात्र, 2 रात्री, 3 रात्री हॉटेलमध्ये अशा अनेक वेळा झाले. पण ही तर निसर्गाची कमाल आहे. आता हा जो तुम्हाला दिसतंय हे अवलांच झालेलं होतं आणि अक्षरशः एकदम खूप मस्त क्लिअर वेदर होतं. 2012 असेल मला वाटतं. आणि मस्त वेदर होतं आणि आम्ही पहिल्यांदा जोजिला पास अगदी कुठल्याही प्रकारचा अडथळा न अनुभवता आम्ही पोहोचलो होतो. आणि त्यानंतर कळलं की असं झालंय आणि हे समोर दिसतंय एवढं मोठं अवलांच झालं होतं. पण त्यातून पण आम्ही निघालो, एक रात्रभर इथे राहिलो होतो आम्ही त्या दिवशी. आणि आता जे रोड जर बघाल तर म्हणजे अक्षरशः काही ठिकाणी छोटं विमान उतरवतात एवढे सुंदर रस्ते आता तयार झाले. आणि मुंबई श्रीनगर लेह रोड तर अप्रतिम झाले आता. अजूनही मनालीचा रोड तेवढा चांगला झाला नाही, पण फक्त छोटासा पांग पासून ते सातचू पर्यंत सोडला तर बऱ्यापैकी रस्ता चांगला झाला. तेव्हाच्या आमच्या गाड्या टाटा सुमो होत्या, त्याच्यानंतर कॉलिस आल्या, त्याच्यानंतर स्कॉर्पिओ आल्या आणि त्याच्यानंतर आता सगळा इनोव्हा. हे सगळं हा जो बदल आहे हा सुद्धा बदल होत सगळं आम्ही बघत आम्ही इथपर्यंत आलो. त्याच्याच बरोबर ह्या फॅमिलीज असतील किंवा 10 एक लोकांना एकत्र प्रवास करायचा असेल त्यासाठी त्या
टेम्पो ट्रॅव्हलर सुद्धा आता वापरतो आपण खूप मोठ्या प्रमाणावर. 14 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये एक साधारण 10 लोक, आणि ते खूप कम्फर्टेबल सुद्धा आहे आणि लोकांना आवडतं, एकत्र प्रवास करण्याची मजा घेत आहे. हे जेव्हा बघतो आम्ही अलीकडच्या काळामध्ये एका वेळेला 20 गाड्या, 25 गाड्या, 30 गाड्यांचा आमचा ताफा चालतो, आणि ते बघून छान वाटतं. सगळ्या गाड्यांना नंबर लागलेले असतात. कारण जी सुरुवात आम्ही केली होती तेव्हा 2003 मध्ये, तेव्हा 2 गाड्या, 3 गाड्या, 4 गाड्या असं होतं. नंतर मग तो प्रमाण एवढं वाढत गेलं, आणि मग एक देवाच्या कृपेने आणि सर्व पर्यटकांच्या कृपेने आम्ही खूप लडाख आम्ही खऱ्या अर्थाने लोकांसमोर आणलं म्हणायला हरकत नाही. ते आमचे काही आमच्या ऑन टूर टीम जी काम करते त्यांचे काही फोटो आहेत. थोडेसे लाईट मोमेंट्स आमच्यासाठी पण फार कमी वेळ मिळतो अशा प्रकारे फोटो सेशन्स करायला, किंवा सतत लोकांना काय हवंय नको ते बघण्यासाठी वेळ जातो. त्यामुळे याच्यातून जो काही वेळ मिळतो त्याच्यामध्ये आम्ही आमची पण हौस थोडीशी भागवून घेतो. त्याच्यामध्ये आमचे ड्रायव्हर्स सुद्धा आहेत, आमचे एक टूर लिडर्स सुद्धा आहेत. आणि ड्रायव्हर्स आणि टूर लिडर्स आम्ही कधीच डिस्क्रिमिनेशन केलं नाही. आम्ही ऑलवेज सगळ्यांचे कपडे सारखेच असतात. सव्वीस जुलैला कारगिल विजय दिवस असला की आम्ही एक अशा प्रकारचे टी शर्ट्स घालतो. थोडासा टाइमपास आम्हाला सुद्धा करायला हवाच ना, तर आम्ही असं पण करतो. फार कमी वेळ मिळतो निवांतपणे बसून थोडस एन्जॉय करायला, नेचर एन्जॉय करायला. त्यातले काही क्षण अगदी लडाखमध्ये आम्ही जवळजवळ 3 वेळा हंडी केली. ज्या वेळेला आम्ही दहीहंडीला लडाखमध्ये असतो तेव्हा दहीहंडी साजरी होते, आणि आपल्या हॉटेलच्या कॉन्टिनेंटलच्या गार्डन मध्ये आम्ही छोटीशी हंडी लावतो प्रतिकात्मक म्हणून. पण आमच्या बरोबर सगळे लडाखी लोक सुद्धा एन्जॉय करतात. आमचे ड्रायव्हर्सची आमची टीम सगळी, आमचे सारथी वेगवेगळ्या वेळी आपण वेगवेगळे युनिफॉर्म बनवतो आपण, त्यामुळे त्याप्रमाणे ते एक वापरतात. याच्यामध्ये एक सेलिब्रेशन खूप वेगवेगळे करतो. वाढदिवस आम्ही खूपच करतो, पण इथे एक वाढदिवस जो दरवर्षी आवर्जून 2 वाढदिवस आवर्जून होतात ते म्हणजे एक स्मिताचा 25 जुलै आणि 30 जुलैला अमितचा. हे 2 वाढदिवस खूप जोरात साजरे होतात. अगदी स्मिताचा वाढदिवस तर 25 जुलैला सोनमार्ग पासून चालू होतो तो लेह पर्यंत प्रत्येक हॉटेलमध्ये साजरा होतो. ती लोक साजरी करतात. अगदी आम्ही आमचे जे ड्रायव्हर्स आहेत त्यांचे वाढदिवस सुद्धा आम्ही साजरे करतो. हा ताशी आहे, त्याचा वाढदिवस असतो 15 ऑगस्टला. तर 15 ऑगस्टला त्याचा, आणि बाकी पण जे कोणी आमचे ड्रायव्हर्स त्यांचे वाढदिवस असतील त्या दिवशी त्यांचे वाढदिवस आम्ही साजरे करतो. अमित आणि ताशी ड्रायव्हर. 30 जुलैला जेव्हा अमितचा वाढदिवस असतो त्यावेळेला त्याचा फक्त वाढदिवस होत नाही, तर त्याला या अशा प्रकारे त्याचं फेशियल सुद्धा केलं जातं दरवर्षी, आणि तो बिचारा आनंदाने तो करून घेतो सगळं. आमच्या पर्यटकांचे पण आपले वाढदिवस साजरे करतो आपण. जेव्हा जेव्हा चान्स मिळतो, खारदुंगला पास मध्ये असेल, पॅंगॉंग लेकला असेल, इथे तुम्ही बघताय याच्यामध्ये आम्ही त्या दिवशी केक मिळाला नाही, मग शेवटी कलिंगड आणलं आणि कलिंगड कापलं, आणि कलिंगड चे घास सगळ्यांना एक एक दिले. खूप त्यांनी पण आयुष्यभर लक्षात ठेवतील की कलिंगड कापून आयुष्यात कधीच वाढदिवस साजरा झाला नव्हता आणि याच्या पुढे होणार नाही, आणि ते सुद्धा पॅंगॉंग लेकवर. अमितचा वाढदिवस पॅंगॉंग लेकवर गेली अनेक वर्ष पॅंगॉंग लेकवर साजरा होते त्याचा वाढदिवस. त्याच्यानंतर एक स्पेशल सेलिब्रेशन ते म्हणजे स्मिताचा 50वा लडाखची टूर सेलिब्रेट केली होती. आतापर्यंत 2 लोकांची 50शी झाली आहे, 3 लोकांची माझी धरून. ते म्हणजे मी स्वतः, स्मिता आणि अमित को.
तर स्मिताचा सत्कार केला होता तिथल्या लोकल ट्रेडिशन प्रमाणे. अगदी 15 ऑगस्टच्या एका कार्यक्रमात सुद्धा स्मिताचा सत्कार झाला होता 50 दूर झाल्या म्हणून. त्याच्यानंतर अमितचा आम्ही एक 50वी साजरी केली होती. लडाखमध्ये जेवढे काही डिग्निटरीज आहेत म्हणजे अगदी सरकारी लेवलचे असतील, बिझनेस मध्ये असतील, डॉक्टर्स असतील, पोलीस असतील किंवा पॉलिटिकल असतील, मला वाटते कुठलेच व्यक्ती अशी नाही की आम्ही जाऊन त्यांना भेटलेलं नाही, आम्हाला ते ओळखत नाही. त्यामुळे आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे रेग्झिन जोरास आहे, ज्यांनी खूप पाठिंबा दिला, प्रचंड पाठिंबा दिला. माझ्या शेजारी जे बसलेले ते जोरास आहेत, जे 9 वर्ष कॅबिनेट मिनिस्टर होते जम्मू काश्मीरच्या याच्यामध्ये, आणि त्यातले 6 वर्ष टुरिझम मिनिस्टर होते. त्यांच्या काळातच आम्ही अनेक त्यांना नवीन नवीन आयडिया द्यायचो आणि त्या प्रत्येक वेळेला त्यांनी त्या आयडिया त्यांनी इम्प्लिमेंट केल्या आणि त्यांनी टुरिझम वाढवण्यासाठी आणि टुरिझमला चांगले दिवस आणण्यासाठी त्यांनी बरेच मेहनत घेतली आणि आम्हाला नेहमीच प्रचंड सपोर्ट त्यांचा मिळाला. मी 2007 किंवा 8 मध्ये मी त्यांना भेटलो होतो तेव्हा हे ओम मने पद्मे ओम नावाचं जे एक छोटस छान आर्टिस्टिक एक मुवमेंट होतो, त्यांना भेट दिला. जेव्हा जेव्हा ते लेह मध्ये असतात तेव्हा आम्ही त्यांना भेटायला जातो जोरा साहेबांना. आता ते आमदार आहेत, पण रुलिंग पार्टीचे नसले तरी आमदार आहेत आता सुद्धा लेहचे. हे लडाख बुद्धिस्ट असोसिएशनचे प्रेसिडेंट तिथले, त्यांना एक तथागता म्हणून एक पुस्तक आहे, विजय बोरशिंगीकर यांनी बनवलेलं, ते पुस्तक त्यांना भेट दिलं होतं. एक लडाख हिल काउन्सिलचे टुरिझम डायरेक्टर आत्ताचे आणि हे आधीचे टुरिझम डायरेक्टर. हे वर्ल्ड फेमस सोनम वांगचुकजी, खूप अनेक वेळा आम्ही त्यांना भेटलोय, अनेक वेळा त्यांच्या शाळेमध्ये गेलोय. आपल्या विंटरच्या ज्या टूर असतात त्या विंटरच्या टूर मध्ये त्यांना आपण त्यांच्याकडे आपण व्हिजिट नक्की करतो. हे अलीकडचे एक हिल काउन्सिलचे चेअरमन. हे संघसेना म्हणून एक हे धर्मगुरू आहेत आणि साबू मध्ये जे मेडिटेशन सेंटर आहे, मेडिटेशन सेंटर हे चालवतात. लोकल लेवलच्या ट्रॅव्हल एजन्सीज असतील, टूर ऑपरेटर असोसिएशन असतील किंवा आणखी वेगवेगळ्या असोसिएशन आहेत, त्यांना त्या प्रत्येक वेळेला तिथे माझा छोटासा सत्कार करतात ही लोक. अगदी हा जो मागचा फोटो जो आहे तो एक क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती आणि आपण एक ईशा टूर्सच्या माध्यमातून एका टीमला आपण स्पॉन्सर केलं होतं. ते सुद्धा 11,000 फुटावरची क्रिकेट टुर्नामेंट, जगातील सगळ्यात हायएस्ट क्रिकेट टुर्नामेंट म्हणून याचं नाव होतं. त्यानंतर हे नामग्यालजी, हे जेटीएन म्हणतात त्यांना, ज्यांनी गेल्या वर्षीच मला वाटतं गाजवली, संसद गाजवली एक सगळ्या विरोधकांना ऐकून, आणि जे अक्षरशः एका रात्रीच फेमस झाले. तर यांना जेटीएन म्हणतात नामग्यालजी. त्यांना मी त्याच्या घरी जाऊन भेटलो होतो. आमच्या सगळ्या टूर लिडर्सना सोबत घेऊन जातो आम्ही, 13-14 टूर लिडर्स होते, सगळ्यांना घेऊन त्यांच्याकडे होतो. तेव्हा त्यांनी माझी ओळख करून दिली पद्माने. तेव्हा ते म्हणाले, आप लोगों तो कौन नहीं जानता ईशा टूर्स को, 15 अगस्त को आप लोग जो नारे लगाते हैं भारत माता की जय, भारत माता की जय, और इतने सालों से आप लोग ईशा टूर्स के लोग आ रहे, तो आपको कौन नाही जानता. हे ऐकून पण छान वाटलं आणि आपण जे काय काम केलंय त्याचा पावत्या मिळतात तेव्हा खूप छान वाटतं. हे ग्लेशियर मॅन नॉर्फेलजी, लडाखमध्ये आर्टिफिशियल ग्लेशियर बनवायचं जे काम केलं ते यांनी केलंय. आता ते 84 वर्षाचे पद्मश्री मिळाले त्यांना त्या कामासाठी.
ते डॉक्टर दावा लडाखच्या आतापर्यंतच्या या 2003 पासूनच्या कालावधीमध्ये 3 वेगवेगळे लेफ्टनंट जनरल आले. त्यातल्या दोघांना मला प्रत्यक्ष भेटता आलं, हे जे आहेत ते लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने यांनी तर आम्हाला अगदी रेड कार्पेट टाकून दिलं होतं ते असताना 3 वर्षामध्ये. आणि खूप आम्ही लहान लहान गोष्टी आम्ही एन्जॉय करू शकलो आणि जोरावर कोर्ट आमच्यासाठी ओपन करून दिला होता. आता सगळ्यांसाठी ओपन आहे, पण पूर्वी तो फक्त आमंत्रित लोकांसाठीच असायचा, तो आमच्यासाठी ओपन करून दिला होता. आणि आजही आता ते रिटायर्ड झालेत, पण आजही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे मी. त्याच्यानंतर हे आत्ताचे YK जोशी, आताचे लेफ्टनंट जनरल, आणि समोर तुम्हाला दिसत आहेत त्या अनुजाताई गोरे. गेल्या वर्षी आम्ही 15 ऑगस्टला भेटलो होतो. आणि YK जोशींबद्दल सांगायचं म्हणजे कारगिल युद्ध ज्यांच्या अंडर लढलं गेलं, लीड रोल जो होता तो या YK जोशींचा होता. आणि ही त्यांची 5वी टर्म, लडाखची 5वी टर्म आहे. लडाखची 5वी टर्म करणारे मला ते वाटतं एकमेव असावेत ते. आणि खूपच ग्रेट फिलिंग आहे, कारण या ठिकाणी इथपर्यंत पोहोचणंच खूप मोठी गोष्ट आहे, लेफ्टनंट जनरलच्या ऑफिसमध्ये पोहोचणं. त्यामुळे आम्ही हे 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधनाचे कार्यक्रम करत असल्यामुळे अनेक आर्मीच्या लोकांशी संबंध आलेले आहेत. खूप छान वाटतं की आपण यांच्या बरोबर गप्पा मारू शकतो, त्यांच्याबरोबर फोटो काढू शकतो. बरेच लडाखने गेल्या 25 वर्षांमध्ये लडाखने एवढं काही दिले ना की ते सांगून संपण्यासारखं नाही. आणि माझा अनेक वेळा माझे 15 ऑगस्ट मध्ये बोलवून सत्कार केला जातो. हे ट्रू फ्रेंड ऑफ लडाख म्हणून तो काय पुरस्कार मिळाला होता, त्यावेळेचा फोटो आहे हा. हे लेफ्ट साइडला जे आहे ते जम्मू काश्मीरचे देवाचे टुरिझम मिनिस्टर. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे सत्कार झाले आणि अनेक वेळा झाले, आणि प्रत्येक वेळेला हे पण डॉक्टर दावा आहेत हिल काउन्सिलचे चेअरमन. आणि दिस इज द बिगेस्ट, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा मान म्हणता येईल. प्रत्यक्ष हिज होलीनेस दलाई लामांना भेटता आलं होतं आणि खूप वेगळा तो क्षण होता. म्हणजे मी एकदाच भेटलोय, पण स्मिताला मात्र 2दा भेटता आलं. आणि एकदा तर प्रत्यक्ष दलाई लामांबरोबरची 150 लोकांची इन्व्हायटीज होती, त्याच्यामध्ये स्मिता पण एक होती. तर हे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही इथपर्यंत पोहोचलोय म्हणायला हरकत नाही. आणि आपण जे केलेलं काम आहे त्याची पावती पण मिळाली, त्यांच्याकडून कौतुकाचे 2 शब्द ऐकायला मिळाले, छान वाटलं. त्याच्यामुळे लडाखमुळे बऱ्याच गोष्टी मिळाल्या, जसं आता हा नवभारतचा एक्सिलन्स अवॉर्ड आहे, किंवा मग आयकॉन ऑफ ठाणे म्हणून अवॉर्ड होता गेल्याच वर्षीचा. त्यानंतर महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड 2 वर्ष सलग 2018 आणि 2019. त्याच्यानंतर मी उद्योजकचा हा ग्लोबल महाराष्ट्र एंटरप्रेन्योरशिप कन्क्लेव्ह जी होती त्याचा अवॉर्ड. त्याच्यानंतर मुंबईमधल्या किंवा मुंबईच्या आसपासच्या अनेक जसं हा सुभेदारवाडा कट्टा आहे, किंवा मग आचार्य यात्रे कट्टा आहे, किंवा अशी वेगवेगळे व्याख्यानमाला आहेत. त्या व्याख्यानमालामध्ये मला ऍज अ स्पीकर म्हणून बोलवलं आलं. आणि ही सगळी किमया फक्त लडाखमध्ये होती, कारण लडाखमुळे हे सगळं शक्य झालं. आणि जवळजवळ 20 ठिकाणी मी ऍज अ स्पीकर म्हणून बोलू शकतो. इथे लेखक तुमच्या भेटीला नावाचा एक कार्यक्रम होता, तो पण एक आम्ही नाशिक मध्ये केला होता. आम्हाला बोलवलं होतं ऍज अ लेखक म्हणून. त्याच्यानंतर साधारण 20च्या वर अधिक टीव्ही इंटरव्ह्यूज झाले. हे सगळं लडाखमुळेच शक्य झालं. त्यामुळे हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये लडाख म्हणजे माझ्या एकंदर लाईफचा जो प्रवास आहे त्यामध्ये लडाखचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. माझी 100वी ट्रिप लडाखमध्ये, मी 100वी ट्रिप जी सेलिब्रेट झाली आमची, ती अगदी श्रीनगर एअरपोर्टला उतरल्यापासून वेलकम सुरू झालं होतं.
त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं, जसं हे हाऊसबोटच्या इथे एक बॅनर लावला होता की 100 ट्रिपसाठी वेलकम म्हणून. त्याच्यानंतर जे पर्यटक आले होते त्यांनी पण माझा वेगळ्या पद्धतीने सत्कार केला. त्यांनी काही लोकांनी तर ओवाळणीची तयारी केली. सुजाता फडके म्हणून आहेत सुजाताताई, त्यांनी तर मुंबईहून सगळं साहित्य आणलं होतं पूजेचं आणि प्रॉपर ओवाळणी वगैरे केली. आम्ही त्याची तयारी आमची स्वतःची काहीच नव्हती, पण ती त्यांनी सगळे स्वतःच केली आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर हा जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमाला साधारण 350 लोक, मुंबईत आम्ही टोटल 160 लोक होतो आणि लोकल सगळी मिळून साधारण 200च्या आसपास लोक होते. त्यामुळे 350च्या आसपास लोक ह्या कार्यक्रमाला, माझ्या 100 ट्रिपच्या कार्यक्रमाला हजर होते. तिथे आम्ही खूप लोकांचे सत्कार केले. अगदीच आमच्या सगळ्या ड्रायव्हर्सचे, प्रत्येक ड्रायव्हरला हे जे आहेत समोर एक मिस्टर शमी म्हणून आहेत, हे टुरिझम डायरेक्टर आहेत, तर त्यांच्या हस्ते सगळ्या ड्रायव्हर्सचा, सगळ्या आमचे जे हॉटेलचे जे अगदी कुक आहे, हा आता आमच्या हॉटेल उलथांगचा कुक आहे नरेंद्र, जे खूप लोकांनी पाहिलं असेल, मराठी जेवण जे मिळतं छान, तो हा पुण्याचा मुलगा. तर हा त्याचा आम्ही सगळ्यांचे सत्कार, आम्ही जवळजवळ 71 लोकांचे आम्ही सत्कार केले, इन्क्लुडिंग 35 ड्रायव्हर्स. आमचा पहिला लडाखच्या पहिल्या टूरचा पहिला ड्रायव्हर म्हणून त्याचा वेगळा सत्कार केला होता. आमच्या पद्माचे वडील, त्यांचा खूप खूप म्हणजे ते बिहाइंड द सीन असतात, पण ते त्यांचा खूप पाठिंबा आहे आमच्या सगळ्या एकंदर कामाला. त्याच्यानंतर हे लडाखचं पहिलं पुस्तक म्हणजे प्रकाशन पूर्व आम्ही जी काय कॉपी होती, ती कॉपी तेव्हाचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि लेफ्ट साईडला जोरा साहेब जे टुरिझम मिनिस्टर आहेत आणि मध्ये आहेत ते हिल काउन्सिलचे चेअरमन. तर अशा यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यानंतर हेच पुस्तक लेफ्टनंट जनरल रवी दास्तान यांच्या हाती गेलं आणि त्यांनी वाचून काढलं आणि त्याच्यानंतर मला बोलवण्यात आलं. त्याच्यानंतर त्याच पुस्तकाचा लडाख प्रवास अजून सुरू आहे. पुस्तकाचं पहिलं प्रकाशन मुंबईत जेव्हा केलं पहिल्या आवृत्तीचं, तेव्हा डॉक्टर रामाणी, रेणू गावस्कर, प्रवीण आमरे क्रिकेटर यांच्या हस्ते झालं. दुसरी आवृत्ती पुण्यात झाली तेव्हा निनादराव बेडेकर, शर्वरी जेमिनीस, रेणू गावस्कर आणि नरेंद्र प्रभू जे लेखक आहेत या पुस्तकाचे. तिसरी आवृत्ती तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं आणि चौथी आवृत्ती अगदी सिडनी मध्ये, भारतात नाही, भारतात 7 समुद्र पलीकडे जाऊन सिडनी मध्ये आम्ही रघुनाथ माशेलकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, अच्युत गोडबोले आणि मीना प्रभू यांच्या हस्ते केलं. त्यामुळे या पुस्तकाचा प्रवास, लडाख प्रवास पासून सुरू आहे. पुस्तकाचा प्रवास सुद्धा भन्नाट आहे आणि त्या पुस्तकाने अनेक विक्रम केलेले आहेत आणि त्या प्रकाशनाचा तर आहेच आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक सगळ्यात मोठं ते म्हणजे सचिन तेंडुलकरच्या हस्ते इंग्लिश पुस्तक जे आवृत्ती आहे, ही खरं हे मराठी आवृत्ती हातात आहे, पण इंग्लिश आवृत्तीचं प्रकाशन केलंय, जे अजून एक पुस्तक मी मार्केटमध्ये यायचंय, पण त्याचं आधीच प्रकाशन सचिन तेंडुलकरच्या हस्ते केलंय. त्यामुळे पुस्तकाचं भाग्य सुद्धा खूप मोठं आहे. हे आमचे काही सगळ्या टुरिस्ट ज्या आले त्याचे सगळ्यांचे फोटो, वेगवेगळ्या वेळचे फोटो येते. 2005चा, नंतर हा 6चा, त्यानंतर 2010चा. हळूहळू ग्रुप साईज वाढत जात होती, स्लोली ग्रुप साईज वाढत होती. नंतर मग या ग्रुपच्या साईजेस मग 100 झाले. बापरे, वाटलं काय 100 लोकांचा ग्रुप झाला. मग 120 झाले, 160 झाले, 180 झाले, 200 झाले. 200 झाल्यानंतर मात्र खूप भारी वाटलं की 200 लोकांचा ग्रुप एकाच वेळेला हँडल करतो आपण, आणि ते सुद्धा एकदम स्मूथली. आणि त्याच वेळेला सगळे आपापल्या 30-40 लोकांचा एक ग्रुप आणि त्यांचे 2 टूर लिडर्स ते आपापल्या हॉटेलमध्ये आपापल्या ग्रुप्सना हँडल करतात. ते खूप छान सगळं व्हायचं. आणि मग तेव्हा मात्र सगळ्यांना भेटायला मला जायला मिळायचं. ब्रेकफास्ट एका हॉटेलमध्ये, लंच एका हॉटेलमध्ये, डिनर एका हॉटेलमध्ये. आता हा फोटो, या फोटोमध्ये हे जे सगळे मंडळी हसतायत, हे हसतायत त्याचं कारण तुम्हाला ऐकलं तर तुम्हाला फारच फनी वाटेल.
कारण फ्लाईट कॅन्सल झालं होतं आणि त्या फ्लाईट कॅन्सल झाल्यानंतर या सगळ्या लोकांनी तो मोमेंट एन्जॉय केला की फ्लाईट कॅन्सल झालं म्हणून. त्यामुळे एक दिवस अजून आपल्याला राहायला मिळालं लडाखमध्ये, हा त्याच्या मागचा हेतू होता. आणि एक दिवस आम्ही एक्स्ट्रा एन्जॉय केला. पंचवीस जुलै आणि 15 ऑगस्ट या 2 टूर्सना मग नंतर ग्रुप साईज एकाच वेळेला खूप व्हायला लागली. 150 वगैरे म्हणजे अगदी आम्हाला कॉमनच वाटायला लागली. लडाखमध्ये सगळ्यात लहान मुलगी 1.5 वर्षाची ही खुशी भिवंडीकर 2005 मध्ये आली होती आणि 2018 मध्ये आलेल्या ह्या 86 वर्षाच्या आपटे आजी. त्यामुळे 1.5 पासून 86 पर्यंत आणि 80च्या वरती जवळजवळ मला वाटतं आमच्या लिस्ट प्रमाणे साधारण 20च्या वर लोक आहेत की 80+ असताना सुद्धा लडाखला आलेत आणि पूर्ण केले लडाखची. आता लडाखने आम्हाला खूप काही काही दिलंय, पण लडाखला आपण काय देणार हा छोटासा विषय येतो. तर आम्ही वेळोवेळी आमच्या सगळ्या ड्रायव्हर्स आहेत लोकल लोकांना जिथे जिथे मदत येताना ती मदत करायचा प्रयत्न केला. आम्ही काही ड्रायव्हर्सना मुंबई दर्शनासाठी पण आणलं, त्यांना 20-25 दिवस ते फिरवलं आणि त्यांच्यासाठी खास एक गेट टुगेदर अरेंज केलं. जी लोक ओळखतात त्यांना, अशा लोकांना 40 लोकांना एकत्र आणून एक गेट टुगेदर अरेंज केलं. त्यांना मुंबई फिरवली, रात्रीची मुंबई पण दाखवली. त्याच्यानंतर एक छोटासा आम्ही प्रयोग केला होता. 35 मुलांचं एक वसतिगृह आहे लडाखमध्ये. त्याचं आम्ही शैक्षणिक पालकत्व आम्ही घेतलं. आता मला वाटतं हे 4थं वर्ष आमचं हे त्याचं. आणि त्याचा ही जी मुलं समोर दिसतात तुम्हाला, आणि स्मिताचा वाढदिवस होता, स्मिताची 50वी टूर होती, त्याच वेळेला आम्ही हा उपक्रम हाती घेतला आणि त्यावेळेला तिथून सुरुवात केली आणि अजूनही चालू आहे. त्यांचं शैक्षणिक जे पालकत्व जे घेतलंय ते आम्ही करतोय. छोटंसं आमच्याकडून एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून, कारण लडाखने आम्हाला जर एवढं दिलंय तर आम्हाला सुद्धा काहीतरी देणं लागतं आणि त्या भावनेतून केलेलं ते काम आहे. त्याच्यानंतर हा जो प्रकार आहे हा म्हणजे माझ्या लाईफ मधला सगळ्यात भयानक प्रकार तो म्हणजे लडाखमध्ये आलेला जो पूर आला होता. मी जे डिव्हास्टेशन जे पाहिलंय ते मी अनबिलिव्हेबल आहे. कारण मी त्यावेळेला ज्या दिवशी झालं त्या दिवशी मी केनियामध्ये होतो, पण नेक्स्ट डे मुंबईत परत आल्यानंतर फक्त 24 तासाच्या गॅपने मी लेहला गेलो आणि त्याच्यानंतर मी 5 दिवस तिथे होतो. खूप लोकांना आम्ही आर्थिक मदत सुद्धा केली, काही लोकांना जी काय मदत हवी ती मदत केली आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला बघितल्यावर लक्षात येईल की काय भयानक पूर आला असेल या ठिकाणी. ओव्हरनाईट सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं लोकांचं. आमचा एक ड्रायव्हर, त्याला आम्ही एक मदत केली होती. हे समोर जे घर दिसतंय त्या घराचा फक्त अर्धा भागच तुम्हाला समोरून दिसतोय, पण मागची बाजू पूर्ण वाहून गेली होती. आणि त्याचा तो अनुभव मागच्या मी कुठल्या तरी एका कार्यक्रमात सांगितला होता की आम्हाला त्यांनी सगळं, कारण समोरून काहीच कळत नव्हतं, कारण एक वॉल होती मध्ये त्यामुळे कळत नव्हतं. आम्हाला त्यांनी छान आम्हाला खाऊ पिऊ घातलं, चहा पाणी केलं, नंतर मग त्यांनी त्याचा घराचा मागचा भाग दाखवला, त्याच्यामध्ये सगळं वाहून गेलेलं होतं. तर अशा परिस्थितीत सुद्धा पॉझिटिव्ह राहून आदरातिथ्य करणारी ही लडाखी लोक. काय पाण्याचा वेग असेल याचा तुम्ही विचार करू शकता. आमचा ही गाडी जी आधीची मगाशी काय फोटोत होती ती गाडी, आणि हा जो तुझ्या बाजूला दिसतोय हा मंजूर नावाचा ड्रायव्हर, हा त्या गाडीमध्ये होता. आणि ही गाडी जवळजवळ 500 मीटर पाण्याच्या फ्लो बरोबर वाहत गेली आणि BSNLच्या ऑफिसच्या दुसऱ्या माळ्यावरती ही गाडी पार्क झाली होती आणि त्याच्यातून हा जिवंत बाहेर निघाला. काही झालेलं नव्हतं, गाडीची अवस्था वगैरे वरती रूफ वगैरे सगळं गेलं होतं, पण तो वाचला. देवतारी त्याला कोण मारी म्हणतात तशातला तो भाग आहे. त्याच्यानंतर हॉल ऑफ फेमने हे जे नवीन हे सुरू केलंय मागच्या बाजूला, हॉल ऑफ फेमच्या मागे, त्याच्या ओपनिंगला सुद्धा त्यावेळेला सुद्धा आम्ही होतो.
तर हे सगळे असे खूप चांगले चांगले अनुभव आम्ही घेतले आणि बदलणार लडाख रोजच्या रोज आम्ही बघत होतो. थोडस वृक्षारोपण सुद्धा केलं. तेच त्यातलंच एक झाड दिसतंय, वाढलेलं झाड, गेल्या वर्षी काढलेला फोटो आहे. त्याच्यानंतर लडाखमध्ये जेव्हा 370 कदम लागलं आणि लडाख वेगळं झालं, युनियन टेरिटरी झालं, तेव्हा लोकांनी जल्लोष केला होता. लडाखी लोकांनी मात्र जल्लोष केला होता. आणि त्यावेळेला त्या युनियन टेरिटरीमध्ये येणारा पहिला ग्रुप जो होता तो सुद्धा इशाटूसचा होता. त्या दिवशी जो ग्रुप उतरला, त्याच्या आधी एक ग्रुप आलेला होता, तो एकाच वेळेला एकाच टूर मध्ये आधी पहिले 2 दिवस जम्मू काश्मीरमध्ये होते ती लोक, नंतर उरलेले 5 दिवस स्वतंत्र लडाखमध्ये होते. आता ह्या लडाखचा साधारण एक 7-8 वर्षापूर्वीचा फोटो आहे. आणि त्याच्यानंतर तोच रस्ता मग आता इथे अशा प्रकारे ब्युटिफाय केला. मॉल आणि आता तिथे गाड्या वगैरे अलाव नाही करत. त्यानंतर इथे जे काय हे करतो, जे केले आतापर्यंत काम, हे सगळं आमच्या टीमवर केलं आणि इथं चिंतकांची एक मोठी आमची पळी आहे त्यांच्या जीवावर केलंय. 14वा वर्धापन दिनाचा फोटो हा 15वा वर्धापन दिन. त्याच्यानंतर आम्ही एक सगळ्यांचे एक फोटो मी केले की जी लोक आमच्या इशाटूसला लीड करतायत. त्यात पहिलं नाव म्हणजे स्मिता रेगे, जी सगळ्या संपूर्ण इशाटूसचा डोलारा माझ्या बरोबर हाकलते आहे आणि खूप छान सगळं हँडल करते. त्यानंतर अनिला, गमत सांगायची म्हणजे गंमत आणि अभिमान सुद्धा की आमच्या कोर टीम मध्ये सगळ्या मुली आहेत, त्यामुळे आमच्याकडे महिला राज आहे म्हणायला हरकत नाही. गीतांजली माने, ही सगळी मंडळी ज्यांना कुठलंही ट्रेनिंग नव्हतं, कुठल्या प्रकारचं टुरिझम मधला डिग्री नाही, डिप्लोमा नाही, एक गोष्ट शिकून मी पण शिकलो, मी त्यांना थोडंसं शिकवलं आणि त्यांनी पण मला काही शिकवलं. असं करत करत आम्ही हा प्रवास सगळा केलाय. विद्या, ह्या चौघी आमच्या कोर टीम मेंबर्स, गीतांजली, अनिला, स्मिता आणि विद्या. उदय हा सगळ्या वाईल्ड लाईफ टूर्स, आपल्या इंडियातले सगळ्या वाईल्ड लाईफ टूर्स आहेत, हा सगळं हँडल करतो आणि दादर ऑफिस पण होल अँड सोल सांभाळतो. सूरज अकाउंट सगळं हँडल करण्याचं जे काम आहे ते सगळ्यात मोठं काम करतो. अमित गेली 5 वर्षामध्ये 50 टूर लडाखच्या केल्या आहेत, आता जास्त आले, 50-55 वर झाले असतील. नॉट ओनली लडाख, भूतान, नॉर्थ ईस्ट, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या एशिया जे काही आम्ही हँडल करतो थोड्या टूर्स इंडियामधल्या, त्या सगळ्या टूर अमितने हँडल केलेल्या. आदित्य हा लडाख तर बघतोच, त्याच्या व्यतिरिक्त अंदमान त्याचा स्पेशालिटी आहे. धीरज हा नॉर्थ ईस्ट इंडिया स्पेशली बघतो आणि त्याच्या व्यतिरिक्त लडाख आणि भूतान आहेत. हर्षदा ही इंटरनॅशनल तिकीटिंगचं सगळं काम बघते, विजाचं काम बघते. अमिता ही डोमेस्टिक तिकीटिंग आणि विजाचं काम बघते. त्या सुजाता जोशी दादर आमचं
ईशा टूर्स बरोबर जवळजवळ 14-15 टूर केल्यानंतर त्यांना वाटायला लागलं की आपण हे काम करायला हवं. आणि त्याच्यानंतर मग त्या खरं तर प्रोफेसर होत्या. त्यांनी रिटायरमेंट नंतर पुणे ऑफिस सगळं हँडल करतायत त्यांच्या मुलीच्या मदतीने आणि खूप एन्थुसियास्टिकली ते काम सगळं बघतायत. निवेदिता त्यांची मुलगी वाईल्ड लाईफ एक्सपर्ट आहे आणि फोटोग्राफर सुद्धा आहे. ती सुद्धा पुण्यामध्ये जे काही आम्ही करतोय त्याला खूप तिची मदत होते. ते चंद्रशेखर पदे जे कल्याणमध्ये आपलं ऑफिस होतं ते हे हँडल करत होते आणि खूप इन्थुजियास्टिकली सगळ्या गोष्टी हँडल करतायत. आणि सगळ्याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावर्षी करता आम्ही जाणार होतो खूप मोठ्या प्रमाणावर हा 25वा वर्ष मी साजरा करणार होतो लडाखमध्ये, पण ते होऊ शकत नाहीये. पण आम्ही 4-5 लोक आम्ही लडाखला चाललो 5 ऑक्टोबरला, म्हणजे पुढच्या महिन्याच्या या दिवशी आम्ही लडाखमध्ये असणार आहोत. त्याच्यामध्ये शेखर पदे सुद्धा असणार आहे. नागेश ईशा टूर्सचं ऑफिस सुरू झालं त्या दिवसापासून ईशा टूर्स मध्ये आहे आणि ठाण्याचं ऑफिस जेव्हा सुरू झालं तेव्हापासून हा माझ्या बरोबर आहे. हा विजय माझा सारथी. मी जेव्हा मुंबईमध्ये जिथे जिथे फिरतो तिथे माझ्या बरोबर हा असतो आणि अगदी लडाखची काही टूर पण त्यांनी ऍज अ को लीडर म्हणून केले. रोहित साक्षीचा फोटो मला मिळाला नाही. साक्षी मयेकर आमची जेवढ्या तुम्ही फ्लायर्स बघता जे काय तुम्ही बघता हे सगळं साक्षी करते, साक्षी मयेकर. आणि आता अलीकडच्या काळात गेल्या 5-4 वर्षामध्ये जे काही तुम्हाला दिसतंय प्रिंटिंग मटेरियल किंवा जे काही प्रमोशनल ऍक्टिव्हिटी त्या सगळ्या साक्षी करते. हे जे मला समोर दिसतंय ते मला वाटतं सगळेच ओळखतात. नरेंद्र प्रभू ज्यांनी ही जी मंडळी पुढची सगळे आमचे हितचिंतक ज्यांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे आम्ही जे काय आज करतो ते या सगळ्यांच्या पाठीमागे ईशा टूर्सची टीम आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त ही टीम आहे ही समोर दिसत नाही लोकांना, पण ही पडद्यामागचे कलाकार आहेत. पडद्यामागे राहून खूप प्रचंड त्यांचा सपोर्ट असतो. त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव नरेंद्र प्रभूंचं घेता येईल. त्याच्यानंतर संजय तिकोटेकर सर ICICI मधून VRS घेतली 50व्या वर्षी आणि नंतर पुढची 3 वर्ष ईशा टूर्स साठी त्यांनी दिल्ली म्हणायला हरकत नाही आणि प्रचंड मेहनत घेतली त्यांनी ईशा टूर्सचा. कारण कसं आहे की आम्ही जे काही करत होतो किंवा करतोय अजूनही तसंच करतोय, जे काय आहे ते कमर्शियल अँगलने अजूनही करत नाही, पण त्यातल्या त्यात थोडंसं काही शिस्त आणली आहे किंवा थोडंसं प्रोफेशनलिझम आणलेला असेल तर तो त्या तिकोटेकर सरांनी. त्याच्यानंतर हे रघुवीर वैद्य व्यवसायाने किंवा नोकरी करतात, BMC मध्ये खूप मोठ्या पदावर काम करतात, पण वर्षातून 2010 मध्ये आम्हाला जॉईन झाले. लडाखच्या टूरवर टुरिस्ट म्हणून आले आणि मग ते आमचेच झाले आणि आता दरवर्षी 1 किंवा 2 टूर लडाखच्या ऍज अ को लीडर म्हणून काम करतात. पेशाने वकील असलेले सचिन शेट्टे हे पण आमच्या ज्या काय बॅकबोन्स हे सगळे दिसते त्याच्यामध्ये हे सुद्धा खूप त्यांचं महत्वाचं योगदान आहे. गिरीश गाडे वाईल्ड लाईफ एक्सपर्ट आहे आणि सुरुवातीच्या काळातल्या ज्या उदय बरोबर ज्या काही टूर हँडल करत होता त्या सगळ्या अजूनही त्याचा सपोर्ट असतोच. तर असा गिरीश गाडे जेव्हा ईशा टूर्सला जेव्हा मदत जेव्हा हवी असते तेव्हा पहिलं नाव याचं घेतलं जातं आणि तो समोर असतो नेहमी मदतीला. सागर सावंत हा ईशा टूर्सची जी पहिली टूर होती 2003 ची, त्याच्यामध्ये माझ्याकडे कोणीच नव्हतं, माझ्या बरोबर तेव्हा कोणी नव्हतं जॉईन झालेलं, मी एकटाच होतो. तेव्हा ह्याच सागरनी ऍज अ को लीडर म्हणून मला पहिल्यांदा माझ्यासोबत काम केलं होतं. आनंद भिडे यांनी पण अनेक टूर ऍज अ को लीडर म्हणून हँडल केले. मंगेश जोशी आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा
टूर को लीडर म्हणून कंडक्ट करतो. संदीप चौगावकर हा सुद्धा जेव्हा गरज असेल तेव्हा तो आमच्यासाठी उभा असतो. आणि हा 98 मध्ये जी पहिली टूर केली होती मी ग्रुपला घेऊन, तेव्हा माझ्या बरोबर जो को लीडर म्हणून होता तो हा सुहास रिसबोट. तुषार निदांबूर आपण दरवर्षी लडाखच्या टूरला असतोच, पण वाईल्ड लाईफ टूर ज्या लडाखच्या केनिया नंदानीचे होतात त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा सहभाग असतो, कारण तो स्वतः वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे, बर्डिंग करणारा फोटोग्राफर. तर हा तुषार निदांबूर. हा रोहित हा आता सध्या नाही आहे शेड्यूल्स बरोबर, पण सुरुवातीच्या काळामध्ये अगदी सुरुवात झाली 2008 मध्ये, तेव्हापासून पहिली 7-8 वर्ष हा होता आपल्या बरोबर. आणि मी जेव्हा सुरुवात करायचो केली 2003 मध्ये, तेव्हा कोणीच नव्हतं, पण 2004 मध्ये अनिल मला जॉईन झाला. तेव्हा आम्ही मोटरसायकलवरून आम्ही घरोघरी फिरायचो आणि लोकांना साईड शो दाखवायचो, त्यांना माहिती द्यायचो. आणि असं करून करून आम्ही ईशा टूर्सला आम्ही टप्प्याटप्प्याने आम्ही वाढवत नेलंय म्हणायला हरकत नाही. त्याच्यामधला सगळ्यात खूप मोठा सहभाग या अनिलचा होता. आमच्या मुख्य मार्गदर्शिका विनोदाई गावस्कर आणि आमचं आदर्शस्थान म्हणता येईल अशा अनुराधाताई गोरे. आणि हे आमचं कुटुंब, वन ऑफ द डायरेक्टर कांचन आणि ईशा, जी आता सध्या टुरिझम डिग्री करते आणि लवकरच जे काही नवीन नॉर्म प्रमाणे टुरिझम सुरू होईल ते हँडल करायला ईशा तयार होते म्हणायला हरकत नाही आता, कारण हा एक वेगळा अनुभव ईशासाठी असणार आहे. टुरिझम इंडस्ट्री सर्व्हाइव्ह करण्यासाठी जो काय आता जे प्रयोग करावे लागणार आहेत त्याच्या पुढे, त्याच्यासाठी खूप मोठा धडा आहे. लेसन म्हणायला हरकत नाही. हा तो लेसन मला वाटतं 100 वर्षातून एकदा मिळतो अशा प्रकारचा हा अनुभव तिला मिळतोय. क्रायसिस मॅनेजमेंट कसं हँडल करायचं. हे आमचे सगळे 1995च्या बाईक एक्सपिडिशन मधलेच आमचे सगळे मित्र. हा मध्ये बसलाय माझ्या बाजूला, उजव्या बाजूला तो विनायक सराफ, डाव्या बाजूला सौमित्र गांगुली आणि सगळ्यात राईटला जो बसलाय तो आमच्या मनालीचा रमेश ठाकूर. आमच्या रमेश ठाकूरचा फोटो आहे 98 मध्ये एक आम्ही मनालीला गेलो होतो तेव्हाचा हा फोटो आहे. हे लेह मध्ये माझे बरेच मेंटॉर आहेत. त्याच्यामधला वन ऑफ द मेंटॉर म्हणजे आशिक भाई, बिजूचे ओनर. खूप गोष्टी शिकवल्या त्यांनी टुरिझम पॉइंट ऑफ व्ह्यू, मला खूप गोष्टी शिकवल्या आणि त्यांचे खरंच आभार मानावे तेवढे कमी आहेत. हा पद्मा मला वाटतं आमचा जो काही मुख्य प्रवास आहे गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्यात खूप मोठा महत्वाचा दुवा आहे हा. आणि मी जे कुठली गोष्ट याला सांगितली, कुठली आयडिया नवीन दिली तर ती त्यांनी अंमलात आणली आहे आणि खूप छान पद्धतीने सगळं हँडल करतोय ईशा टूर्स आणि लडाख दोन्ही सुद्धा. प्रवास अजून सुरूच आहे आणि तो सुरूच राहणार आहे आणि तो काही संपणार नाही. आता जसं 25वं वर्ष तसं 50वं वर्ष सुद्धा साजरं करू नक्कीच. अलीकडच्या काळामध्ये मात्र मी गेल्या मला वाटते 5-6 वर्षापासून लडाख मी जेव्हा जातो तेव्हा मी पाहुणा म्हणूनच असतो, लोकांना भेटण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी. पण जी व्यक्ती सगळ्या गोष्टी हँडल करते ती म्हणजे स्मिता रेगे. ती तिच्या अंडर ही सगळी मुलं काम करत असतात आणि खूप स्ट्रॉंगली सगळ्या गोष्टी हँडल करते. त्यामुळे मला खरं तर परदेशांमध्ये जाण्यासाठी, परदेशी टूर करण्यासाठी काय जो काही वेळ हवा होता आणि मला जे डायव्हर्शन घेता आलं ते स्मिता आणि तिच्या त्या सगळ्या टीममुळे. तर त्यामुळे लडाख सध्या मी तिला संस्थान तिला दिल्या म्हणायला हरकत नाही. हा सगळ्यात शेवटचा फोटो. त्याच्यावर लिहिलाय गॉड मेड लडाख, वी कनेक्ट इट टू रेस्ट ऑफ द वर्ल्ड. हा सुरुवातीला जेव्हा कधी हा बोर्ड वाचला आणि तेव्हा असं वाटलं की हा बोर्ड कदाचित हा आपल्यासाठीच बनवलेला बोर्ड आहे आणि
त्याच्यानंतर मात्र हा बोर्ड दिसला नाही कधीच, पण हा बोर्ड तेवढ्या काही काळासाठी होता. हा जो हे जे वाक्य दिलेलं आहे आणि असं वाटलं की हे आपल्यासाठीच लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रवास मी अक्षरशः करत असताना मागे 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 जात होतो. प्रत्येक त्या क्षणाला ठिकाणी पोहोचलो होतो आणि जेव्हा कधी चाललंय कारण आता जेव्हा आमचे गेल्याच 10 दिवसांपूर्वी जोरा साहेबांशी बोललो तेव्हा ते म्हणाले की तुम्ही जेव्हा टुरिझम इथे कोणी करत नव्हतं तेव्हा लीड घेतला आणि तुम्ही इथे लोकांना आणायला सुरुवात केली. आता पोस्ट कोविड सुद्धा तुम्हीच लीड घ्या, तुम्ही या, लोकांना आणा, त्यांना सेफली टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू जबाबदारी आम्ही घेऊ. पण हा सगळा लीड पुन्हा ईशा टुरिस्ट आणि तू घ्यावा अशी माझी खूप इच्छा आहे. आणि त्यांनी ते वाक्य म्हटल्यानंतर मी विचार केला की आता आपण इमिजिएटली पहिलं जायला पाहिजे आणि मग तिकीट बुक केली. 7-8 लोकांना बरोबर घेऊन चाललंय एक्सपिरियन्स घेण्यासाठी की पोस्ट कोविड टुरिझम कसं असणार आहे त्याचा अनुभव आधी पहिल्यांदा आपण घ्यायला पाहिजे आणि मग लोकांना एक एक्झाम्पल म्हणून दिलं पाहिजे. कारण ह्याच्या आधी आम्ही जे टुरिझम सुरू केलं तेव्हा पण ह्याच बेसवर केलं. एक एक अनुभव स्वतः घेत गेलो आणि नंतर लोकांना दिले. तर तसाच हा पुढचा प्रवास आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांची नक्कीच गरज आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मला आभार जे मानायचे आहेत ते म्हणजे माझी टीम आहेच आणि सगळी हितचिंतक आणि सगळी सपोर्ट टीम आहे जी ते आहेतच. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे पर्यटक ज्यांना आम्ही गेस्ट म्हणतो किंवा पाहुणे म्हणतो. त्यांनी सुरुवातीच्या काळात तर आम्हाला एवढा सपोर्ट केलाय की अनेक वेळेला आता जी तुम्हाला सोयी मिळतात लडाखमध्ये त्या साधारण 17 वर्षापूर्वी किंवा अगदी 10 वर्षापूर्वी सुद्धा नव्हत्या. चांगले हॉटेल्स नव्हती, चांगलं फूड आता जे ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते नव्हते, चांगले रोड्स नव्हते. म्हणजे आता जर तुम्ही कम्पॅरिझन केलं तर साधारण 20 to 80% फरक असेल. आता जर 80% असेल तर तेव्हा 20% फक्त होतं इन्फ्रास्ट्रक्चर. तरी सुद्धा त्या लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला होता आणि त्या प्रत्येक सपोर्टवर अक्षरशः एक पायरी वर चढत होतो. कारण तिथे जर डिस्करेजमेंट मिळाली असती तर कदाचित मी विचार केला असता की आपली नोकरी चालली आहे, गव्हर्नमेंटची नोकरी, कशासाठी उद्योग करायचे. पण हे जे प्रत्येक वेळेला जो ऍप्रिसिएशन मिळायचं त्यातून लोक ज्या प्रेमाने आणि आदराने जे काय सपोर्ट करत होते तेव्हा वाटायला लागलं की नाही अजून काहीतरी करायला हवं आणि असं करता काही गोष्टी हातातून होत गेल्या आणि आमच्या सगळ्या टीमच्या मदतीने ते सगळं झालं आणि आमच्या सगळ्या पर्यटकांनी त्याला साथ दिली. अशीच साथ याच्या पुढे आम्हाला मिळत राहावं अशी अपेक्षा करतो. आणि आजचा सेशन संपवतो. पुढच्या सेशन मध्ये एका वेगळ्या मी तेव्हा बोलणार नाही, तेव्हा इतर लोक बोलणार आहेत, वेगवेगळे त्यांचे अनुभव शेअर करणार आहेत. तर त्या सेशनला आपण पुन्हा नक्की भेटू. उद्यापासून मी फेसबुकवर एक मालिका लिहिणार आहे 15 दिवस सलग की जे पुस्तकांमध्ये आपले माझ्या अवेलेबल नाही आहेत ते त्या लहान लहान घटना लडाखशी रिलेटेड आणि त्या मी एक सिरीज म्हणून करणार आहे पुढचे 15-20 दिवस आणि त्या पण तुम्ही बघा, वाचा, अप्रिशिएट करा आणि धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार आणि जय हिंद.